तेरी आराधना। आप प्रभु की आराधना के योग्य हैं। महिमा पराक्रम, शुभ सामर्थ्य और वैभव तेरा ही है, क्योंकि आकाश और पृथ्वी में जो कुछ है वह तेरा ही है। हे यहोवा, राज्य तेरा है, तू सबों के ऊपर मुख्य और महान है, और तू सबों के ऊपर प्रभुता करता है। सामर्थ्य और पराक्रम तेरे ही हाथ में, और सब लोगों को बढ़ाना और देना तेरे हाथ में। इसलिए हमने हमारे परमेश्वर तेरा धन्यवाद करते हैं और तेरी महिमा युक्त नाम की स्तुति करते हैं। प्रभु हमसे बात कर, तेरे वचन को हाँ और आमीन में स्वीकार आमीन। परमेश्वर पिता, तेरी महान उपस्थिति यहाँ पर है प्रभु जी। हम तेरा धन्यवाद करते हैं प्रभु जी तेरी उपस्थिति के लिए पिता। और प्रभु जी तू प्रभु जी हम में मौजूद है पिता, हमारे अंदर है प्रभु जी, इसलिए हम धन्यवाद देते हैं प्रभु जी। और हमारे साथ भी है पिता, हम धन्यवाद देते हैं प्रभु जी। जैसे प्रभु तूने कहा है प्रभु जी मत्ती 28 में पिता 19 और 20 में कि युग के अंत तक मैं तुम्हारे साथ हूँ प्रभु जी। इस वचन के लिए, उस अभिवचन के लिए प्रभु हम धन्यवाद देते हैं पिता। और प्रभु जी हम इस वक्त प्रार्थना करते हैं प्रभु जी तेरे वचन से हमसे तू बात कर। हमारे प्रभु जी हृदय को हम तैयार करते हैं तेरे वचन को स्वीकारने के लिए प्रभु जी, और उसको अमल में लाने के लिए पिता हमारी तू मदद करना पिता। हर दिन प्रभु जी तेरे वचन के अनुसार प्रभु जी और उस दीपक में प्रभु जी हम चलते रहे प्रभु, ऐसा होने दे पिता। हम प्रभु जी आज कोई भी यहाँ पर मौजूद खाली हाथ नहीं जाएंगे प्रभु, और प्रभु तेरी आशीष को और तेरी सामर्थ को, तेरी शांति और प्रभु जी तेरी महिमा युक्त नाम की उपस्थिति को हम लेकर जाए प्रभु, ऐसा होने दे पिता। हर एक व्यक्ति को तेरे पवित्र और सामर्थ्य हाथों में हम समर्पित करते हैं प्रभु जी। जैसे हम आए प्रभु जी वैसे वापस नहीं जाएंगे पिता प्रभु जी। उसके साथ पिता हम प्रभु जी जाते वक्त प्रभु तेरी महान कृपा को प्रभु जी हम साथ में लेकर जाए प्रभु, ऐसा होने दे। हमारी प्रार्थनाओं को सुना धन्यवाद, सारा आदर और महिमा हम तुझे देते हैं यीशु के नाम से मांगते हैं, आमीन। आणि तशा 21-22 वचन वाचलं 21 और 22 वचन को हम पढ़ेंगे। या ठिकाणी असं लिहिले, कारण मनुष्याच्या द्वारे मरण आहे म्हणून मनुष्याच्या द्वारे मेल्याचे पुनरुत्थान ही आहे। कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील। पहली कोरिन्थियों की किताब 15 उसका 21-22, क्योंकि जब मनुष्य के द्वारा मृत्यु आई तो मनुष्य ही के द्वारा मरे हुओं का पुनरुत्थान भी आया। 22वीं आयत, और जैसे आदम में सब मरते थे वैसे ही मसीह में सब जिलाए जाएंगे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। या ठिकाणी आपल्याला दोन सिद्धांत सांगितलेले आहेत। यहाँ पर हमें दो सिद्धांत बताए गए हैं। एक पहिला सिद्धांत असा की आदामामध्ये सर्वजण मरतात। पहला ये कि आदम में सारे लोग मर जाते हैं, पण ख्रिस्तामध्ये मात्र सर्व जिवंत केले जातात। लेकिन यीशु मसीह में सब लोग जिंदा होते हैं। बऱ्याच लोकांना ही शंका आहे, कई सारे लोगों के मन में ये दुविधा है की मी आता जन्माला आलेलो आहे, मैं अभी जन्म लेके आया हूँ, मी 20व्या शतकामध्ये मी जन्माला आलो। 20वीं सदी में मैंने जन्म लिया है। प्रभु यीशु ख्रिस्त तर 2000 वर्षापूर्वी आला, यीशु मसीह को 2000 साल पहले आए थे। आणि प्रभु यीशु ख्रिस्ताच्या मरणाचा माझ्या जीवनाशी काय संबंध? यीशु मसीह के मरने से मेरे जीवन से क्या उनका संबंध? कारण 2000 वर्षापूर्वी प्रभु यीशु ख्रिस्त मृत्यू पावला। 2000 साल पहले यीशु मसीह ने मृत्यू पाई थी। मी त्याच्यानंतर 2000 वर्षांनी जन्माला आलो। उनके बाद 2000 साल बाद में यहाँ पर जन्म मग माझा आणि त्याच्या मृत्यूचा आणि त्याच्या जिवंत होण्याचा काय संबंध आहे? मेरा उनके मृत्यू का उनके जिलाने जाने का क्या संबंध है? बऱ्याच लोकांना जोक किंवा एक प्रकारे गमतीदार हा प्रश्न तुम्हाला पडला। कई सारे लोगों को ये उनको लगता है एक मजाक है जैसे उनके मन में। काही वर्षापूर्वी एक चित्रपट आला तर त्याच्यामध्ये सुद्धा हा प्रश्न होता। कुछ साल पहले मैंने मूवी में भी देखा, इसके ऊपर एक सवाल था। त्याच्यामध्ये सुद्धा असा प्रश्न आहे की मी आता तर जन्माला आलोय, माझ्या पूर्वीच्या यीशु ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी त्याचा आणि माझा काय संबंध? मैं तो अभी जन्म लिया, यीशु मसीह 2000 साल पहले मर चुके थे, उससे मेरा उनके साथ क्या संबंध है? त्याचा आणि आपला कसा संबंध आहे तो या ठिकाणी लिहिलेला आहे। उनका और हमारा कैसे संबंध है जो यहाँ पर लिखा गया है। आदम जो आहे, आदम जो था तो एकटाच पाप करतो। क्षमा कीजिए, आदम जो है वो अकेला पाप करता है। आदम आपल्या पूर्वी जवळपास 6000 वर्षापूर्वी आहे। आदम हमारे पहले लगभग 6000 साल पहले आणि 6000 वर्षापूर्वी आदमाने पाप केलं होतं। 6000 साल पहले आदम ने पाप किया था। त्यांनी फळ खाल्लं, देवाने सांगितलं होतं ते, उन्होंने जो परमेश्वर ने कहा था वो फल खाया, आणि त्याला खाऊ नको म्हणून सांगण्यात आलेलं होतं। उन्हें बताया गया था उसे न खाए, पण त्यांनी ते फळ खाल्लं, फिर भी उन्होंने वो खाया, आणि त्याच्याद्वारे जगामध्ये पाप आलं। उनके उसके द्वारा इस संसार में पाप आ गया। मला सांगा, एकाच व्यक्तीने पाप केलं, मैं बताना चाहता हूँ एक ही व्यक्ति ने पाप किया पण सर्वजण आपण पापी ठरलो। लेकिन हम सब उसकी वजह से पापी, सर्वजण। त्याच्यानंतर जो कोणी ह्या जगामध्ये
पापामध्ये जन्माला आला तो प्रत्येक जण पापामध्ये त्याचा जन्म झालेला उसके आहे. बाद जिसने जन्म लिया उसका जन्म पाप में हुआ है. कारण त्याच्यानंतर हवा त्याची जी पत्नी आहे त्याच्यापासून दोघांपासूनच सर्व उत्पत्ती झाली. उनके बाद जो हवा उनकी पत्नी थी उसके बाद ही सारी उत्पत्ति हुई. आणि जर त्याच्यामुळे त्याच्या एकट्याच्या पापामुळे जर आपण पापी ठरतो अकेले के पाप की वजह से अगर हम लोग भी पापी ठहरते तर हैं एकट्याच्याच बलिदानामुळे आपल्या पापांची क्षमा होणार नाही. तो अकेले के ही बलिदान से हमारे पापों की क्षमा होने जर वाली है. आदामामध्ये सर्वजण मरण्याला निवडतात अगर आदम में अगर हमने सबके मृत्यु को चुना है तर केवळ ख्रिस्ताला स्वीकारण्यामुळे आपण जीवन निवडतो. सिर्फ मसीह में है, मसीह को ही चुनने से हमें जीवन कारण मिला. आदामाने मरण निवडलं आदम ने मृत्यु का चुनाव किया, पण ख्रिस्त मात्र तुमच्या आणि माझ्यासाठी जीवन घेऊन आला. लेकिन यीशु मसीह आपके मेरे लिए जीवन लेके आए. जर 6000 वर्षापूर्वीचं पातक अजून माझ्यामध्ये आहे 6000 साल पुराना पाप मेरे अंदर अभी भी है. तर 2000 वर्षापूर्वी जर येशू ख्रिस्त जीवन घेऊन आला ते जीवन सुद्धा माझ्यामध्ये अगर आहे. 2000 साल पहले यीशु मसीह जीवन लेके आए तो वो भी मेरे आणि अंदर म्हणून है. आदामामुळे मला पाप ठरवण्यात आलं. इस वजह से आदम के वजह से मुझे पापी ठहराया पण गया. ख्रिस्तामुळे मला मात्र जीवन देण्यात आलं. मसीह के वजह से मुझे जीवन मिला है. आणि जर म्हणून आदामामध्ये सर्वजण मरतात अगर आदम में सब लोग मर जाते आणि हैं ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले तो जातात. मसीह सब लोग जिलाए जाते हैं. प्रेज द लॉर्ड, प्रभु के नाम की स्तुति हो. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की आणि स्तुति हो. म्हणूनच ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी जरी जन्मलेला असला आणि 2000 वर्षापूर्वी जरी मृत्यू पावला असला अगर मसीह 2000 साल पहले जन्म नहीं हुए, 2000 साल पहले मृत्यु भी हो गई है आणि पुन्हा एकदा जिवंत झालेला असेल और फिर से एक बार वो जिलाए गए हैं, तरी त्याचा मृत्यू त्याचं मरणातून जिवंत होणं या गोष्टी माझ्या जीवनाशी जोडलेल्या आहेत. इसलिए उनका मृत्यु और उनसे फिर से जिलाया जाना मेरे जीवन से उनका संबंध है. कारण 6000 वर्षापूर्वीचं आदामाचं पाप जसं माझ्याशी जोडलं गेले 6000 साल पहले का आदम का पाप मेरे जीवन से जैसे जुड़ा गया तसं है, ख्रिस्ताचं मरणातून जिवंत होणं सुद्धा माझ्याशी जोडलं वैसे गेले. मसीह का मृत्यू से जिलाया जाना भी मेरे जीवन से जुड़ा हुआ है. कारण एकामध्ये सर्व मरतात एक में सब लोग मर जाते आणि हैं एकामध्ये सर्व जिवंत और एक होतात. में सारे जिलाए जाते हैं. आणि म्हणून त्या तत्वाला धरून बायबल आपल्याला सांगतं की ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत होतात. उस सिद्धांत को पकड़कर पवित्र शास्त्र में कहता है कि मसीह में सारे लोग जिंदा हो जाते जरी हैं. मी 20व्या शतकात जन्माला आलेलो भले असतो में 20वीं सदी में जन्म लिया है तरी सुद्धा तो भी ख्रिस्ताच्या जन्माशी ख्रिस्ताच्या मृत्यूशी आणि त्याच्या जिवंत होण्याची माझा डायरेक्ट संबंध आहे. मसीह की मृत्यु से और उनके जिलाए जाने के साथ मेरा सीधा संबंध है, कारण माझा संबंध आदामाशी आहे क्योंकि मेरा संबंध आदम से है जो 6000 वर्षापूर्वी होता. जो 6000 साल पहले था, तर माझा संबंध ख्रिस्ताशी सुद्धा आहे तो मेरा संबंध मसीह से भी है. आणि म्हणून त्याच्यामध्ये सर्व जिवंत होतं. इसलिए उसमें सब जिलाए जाते मी हैं. तुम्हाला हे सांगण्याचं कारण असं ये आपको बताने का एक कारण ये है, ख्रिस्तामध्ये आपण जिवंत कसे होतो आपण हे शिकणार आहोत. मसीह में जिंदा कैसे हो जाते हैं ये हमें सीखना है. कारण ख्रिस्तामध्ये जिवंत होणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, क्योंकि मसीह में जिंदा होना बहुत जरूरी आपल्या है. सर्वांना गरजेचं आहे. हम सबके लिए जरूरी है. मरण आपल्या सर्वांना माहिती आहे. मृत्यू हम सबको मालूम है. पाप आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पाप हम सबको मालूम पाप है. कसं होतं हे पण माहिती आहे. पाप कैसे होता है वो भी हम का जानते हैं. होतं हे पण माहिती आहे. क्यों होता है वो भी पण जानते हैं. जिवंत होणं हे आपल्याला जास्त जाणलं लेकिन पाहिजे. जिलाए जाना ये ज्यादा जरूरी है, हमें समझना कारण है. आपल्याला जीवनाशी आपला जास्त संबंध असला पाहिजे. क्योंकि जीवन के साथ हमारा ज्यादा संबंध होना कारण ख्रिस्त है. मरणातून बाहेर काढून जीवनाशी आपल्याला जोडू इच्छितो. क्योंकि मसीह मृत्यु से निकलकर जीवन के साथ हमारा हमें जोड़ना आणि चाहते जो हैं. कोणी ख्रिस्ताशी जोडला तो जिवंत झालेला आहे. जो कोई मसीह से जुड़ा हुआ है वो जिंदा है. बाजूला सांगा तू जिवंत झालेला अपने आहे. पड़ोसी को देखो, जिंदा है. हालेलुया. हालेलुया. ख्रिस्तामध्ये काय काय जिवंत होतं हे आपण पाहणार आहोत. मसीह में क्या क्या जिंदा होता है ये आज हम देखेंगे. ठीक आहे, मला कळालं की मी जिवंत होतोय. मुझे पता चला मैं जिंदा हो गया. मला कळालं की मी जिवंत झालेलो आहे. मुझे पता चला मैं जिंदा हो गया. पण माझं काय काय जिवंत झालं. लेकिन क्या क्या मेरा जिंदा कोणत्या हुआ? कोणत्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये नवीन आल्या. मेरे जीवन में कौन सी नई बातें आ पहिली गई? गोष्ट म्हणजे ख्रिस्तामध्ये जे जिवंत होतात त्यांना नवीन नाव दिलं जातं. पहली बात, मसीह में जो जिंदा होते हैं एक नया नाम दिया जाता है. उत्पत्तीचं पुस्तक याचा 17वा अध्याय आणि 5वं वचन उत्पत्ति की किताब उसका 17वां अध्याय उसकी 5वीं आयत आणि 5वं वचन 17:5 आणि मी तुमच्यासाठी वाचतो. 17वा अध्याय 5वं वचन असं सांगितलं त्या ठिकाणी, पहा तुझ्याशी माझा करार आहे, तू राष्ट्र समूहाचा जनक होणार. यापुढे तुला अब्राहम श्रेष्ठ पिता म्हणणार नाही, तर तुला अब्राहम असे म्हणतील, कारण तू राष्ट्र समूहाचा जनक, तुला मी राष्ट्र समूहाचा जनक केले आहे. उत्पत्ति 17:5 इसलिए अब से तेरा नाम अब्राहम न रहेगा परंतु तेरा नाम अब्राहम होगा, क्योंकि मैंने तुझे जातियों के समूह का मूल पिता ठहराया दिया है. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की अब्राहमाला देवाला आशीर्वाद द्यायचा होता. यहाँ पर हम देखते हैं कि अब्राहम को परमेश्वर को आशीषित करना था. जवळपास अब्राहमाला अभिवचन देऊन 24 वर्ष झालेले होते. लगभग यहाँ पर अब्राहम को अभिवचन देके 24 साल आणि गुजर गए. 24 वर्षानंतर देव त्याचं नाव बदलतो. 24 साल बाद परमेश्वर
परमेश्वर उनका नाम बदलना चाहते थे। आशीर्वाद देण्यापूर्वी त्याचं नाव बदलण्यात येतं। आशीष देने से पहले उनका नाम बदल दिया गया था। लक्षात घ्या, तुम्ही ज्यावेळेस जिवंत होता त्यावेळेस तुमचं नाव बदलतं। समझिए, जब आप जिंदा होते तो आपका नाम बदल दिया जाता है। डायरेक्ट रित्या नाव कदाचित बदललं नसेल तुमचं, सीधी रीति से शायद आपका नाम नहीं बदल दिया गया, पण तुमच्या नावाचा अर्थ आहे, तुमच्या जीवनाचा अर्थ आहे, तो मात्र बदलला जातो। तो आपके नाम का या आपके जीवन का जो अर्थ है वो बदल दिया गया है। कारण आपल्या नावाशी बराचसाच आपला स्वभाव आणि आपलं जीवन जोडले गेलेलं आहे। हमारे नाम के साथ हमारा जो स्वभाव है, हमारा जीवन उससे कहीं ना कहीं बायबलमध्ये बऱ्याच लोकांचं नाव हे त्यांच्या स्वभावाशी जोडले गेलेलं पाहायला मिळतं। कई सारे लोगों का नाम उनके स्वभाव के साथ जुड़ा हम देखते हैं। अब्रामाचं नाव, दोन नाव आहेत या ठिकाणी। यहाँ पर दो नाम है। त्याचं पहिलं नाव अब्राम होतं, पहला उसका नाम अब्राम था आणि त्याचा अर्थ होता श्रेष्ठ पिता। उसका नाम था वो श्रेष्ठ पिता थे। दुसरं, देवाने त्याचं नाव नंतर जे ठेवलं, परमेश्वर ने जब उनका दूसरा नाम रखा, त्याचं नाव ठेवलं अब्राहम। उनका नाम रखा अब्राहम। आता अब्रामाचा अर्थ होतो अब्राहम का राष्ट्र समूहाचा पिता, जो राष्ट्र या मूल पिता कह सकते आणि हैं। राष्ट्र समूहाचा म्हणजे सगळ्या राष्ट्रांचा जो पिता आहे त्याला अब्राहम म्हटलं मतलब जातं। सारे राष्ट्रों का जो मूल पिता है वो उसका मतलब है अब्राहम। श्रेष्ठ पिता आणि राष्ट्र समूहाचा पिता, श्रेष्ठ पिता और पूरे राष्ट्र के समूह का पिता। आणि याच्यामध्ये फरक आलेला आहे। इनमें क्या फर्क है? म्हणजेच काय, आपल्याला समजतं की देवाला ज्यावेळेस आशीर्वाद द्यायचा होता त्यावेळेस त्याचं नाव बदलण्यात आलं। मतलब परमेश्वर ने आशीषित करना चाहते थे तो उन्हें उनका नाम बदल दिया। देव ज्यावेळेस तुम्हाला जिवंत करतो, परमेश्वर जब आपको जिंदा करते हैं, ख्रिस्तामध्ये जे जिवंत होतात मसीह में जो जिंदा होते त्यांचं हैं, डायरेक्ट नाव बदलतो, उनका सीधा नाम बदल दिया तुमच्या जाता है। नावाचा अर्थ बदलतो। आपके नाम का अर्थ बदल जाता है। कारण तुम्ही जिवंत केले जाता म्हणजे तुमचं काय बदलत आहे नेमकं? आप जिंदा किए जाते मतलब आपका क्या बदल दिया त्याचं जाता है? नाव बदललं जात आहे। आपका नाम बदल दिया जाता कारण है। लक्षात घ्या, ख्रिस्तामध्ये आदामामध्ये सर्व मरतात, समझिए, आदम में सब लोग मर जाते पण हैं, ख्रिस्तामध्ये मात्र सर्व जिवंत केलं जातं। मसीह में सब लोग जिलाए जाते पण हैं। जिवंत होताना परमेश्वर तुमचा मूळ स्वभाव बदलतो। लेकिन जब जिंदा होते हैं तो परमेश्वर आपका मूल जो आपका स्वभाव है वो बदल जाता तुमच्याशी है। जे जोडलं गेलेलं आहे त्याला ते बदलायचं आहे आपके पूर्णपणे। साथ जो चीजें जुड़े हुए हैं वो पहले का सब बदल कारण जाता है। रोज ज्यावेळेस त्याची पत्नी त्याला बोलवायची, जब हर दिन उसकी पत्नी उन्हें बुलाती थी, आपल्या मराठीमध्ये आहो म्हणून बोलवलं जातं। मराठी में आओ कहते हैं, हिंदी में ओजी कहते हैं, मराठीमध्ये अहो अहो म्हणतात है ना। नवऱ्याला बोलवतात, हिंदी में सुलोजी कहते हैं। तुम्ही तुमच्या नवऱ्याला आहो आणि ओजी वगैरे है ना असं म्हणत असतात। मैंने अपने पति को आओ या आओ जी सुलोजी पण कहते हैं। बायबलमध्ये तसं बोलवत नव्हते। पवित्र शास्त्र में ऐसे नहीं बोलते। बायबलमध्ये डायरेक्ट अब्राम म्हणायचे, पवित्र शास्त्र में सीधा अब्राम के इंग्लिश मध्ये डायरेक्ट हनी वगैरे असं बरंच काय काय म्हणतात। अंग्रेजी में से हनी या अभी कुछ भी कहते हैं। आता नवीन आलेले शब्द तुम्हाला माहिती आहे सर्वांना, आप सबको मालूम ही नहीं मी है, जास्त काही सांगण्याची गरज ज्यादा नाही। बताने की जरूरत नहीं है। पण बायबलमध्ये मात्र डायरेक्ट नावाने बोलवायचे। लेकिन पवित्र शास्त्र में सीधा उनके नाम से बुलाया। बायबलमध्ये केवळ नावच आहे, पवित्र शास्त्र में सिर्फ नाम था, आडनाव नाहीच। वहाँ पर उनके सरनेम नाम नहीं। अब्रामाचं आडनाव काय होतं माहित नाही, अब्राम का सरनेम क्या हमें नहीं मालूम। येशूचं आडनाव, यीशु मसीह का सरनेम क्या है? मोशेचं आडनाव काय होतं, मूसा का सरनेम क्या है? लोकांनी त्याला आडनाव जोडलेलं आहे। लोगों ने उनको वो नाम हा जोड़ा। नवीन शोध आहे लोकांचा। ये नया शोध लोगों ने किया है। पण देव मात्र केवळ नावाने बोलवतो तुम्हाला। लेकिन परमेश्वर आपको मुझे सिर्फ नाम से तुमचं बुलाता है। आडनाव माहित नाही त्याला, आपका सरनेम उन्हें शायद मालूम त्याला है। आडनावाशी काही देणे घेणं नाही, उन्हें सरनेम से लेना देना नहीं, आणि फक्त आपल्याला नावाशी त्याला देणे घेणं नाही। हमारे नाम से बस उन्हें कारण लेना। त्याला माहित आहे नावाशी स्वभाव जोडले गेले। उन्हें मालूम है नाम से आपका स्वभाव जुड़ा हुआ है। म्हणजेच काय, ज्यावेळेस सारा जी त्याची बायको आहे, अब्रामाची बायको, सारा जो अब्राम की पत्नी थी, त्याला रोज अब्राम म्हणायची। हर दिन उन्हें अब्राम करके आता बुलाते थे। देवाला त्याला आशीर्वाद द्यायचा आहे। परमेश्वर को उन्हें आशीषित त्या करना आशीर्वाद देत असताना त्याला सारा रोज अब्राम म्हणून बोलवायचे। था। आशीषित जब आशीषित देना उन्हें करना था तब सारा दिन उन्हें अब्राम करके बुलाती मग थी। देवानं तिच्या मुखामध्ये अब्राम हा शब्द घातला। परमेश्वर ने उनके मुख में अब्राहम करके नाम देव डाला। ज्यावेळेस तुम्हाला मला आशीर्वाद देऊ इच्छितो, परमेश्वर आपको और मुझे जब आशीषित करना काहीतरी चाहते हैं, नवीन करू इच्छितो, कुछ नहीं करना चाहते हैं, त्यावेळेस त्याला आपले शब्द पण बदलायचे उन्हें असतात। हमें उनको हमारे शब्द भी बदल जाते त्यावेळेस आपल्या मुखाद्वारे वारंवार त्याच्या आशीर्वादाचा उच्चार व्हावा असं त्याला सतत हैं। वाटत ऐसी असतं। इच्छा कि हमारे मुंह से हमेशा उनके आशीषों के शब्दों का बात। आता अब्रामाला आशीर्वाद द्यायचा आहे, अब्राम को जब आशीषित पण करना था, आशीर्वाद देण्याच्या अगोदर रोज त्याला त्याची बायको अब्राम म्हणून बोलवत उससे आहे। पहले हर दिन उनकी पत्नी ने अब्राम करके राष्ट्र बुलाती थी। समूहाचा पिता म्हणून नाही बोलवत, राष्ट्र समूह का पिता करके नहीं बुलाती थी, केवळ श्रेष्ठ पिता म्हणून सिर्फ बोलवत। श्रेष्ठ पिता करके बुलाती थी। आणि श्रेष्ठ पिता म्हणणं हे आशीर्वाद करण्यासाठी, आशीर्वाद देण्यासाठी अडखण ठरत होतं। श्रेष्ठ पिता बोलना आशीष देने की एक अड़चन बन रहा आणि था। म्हणून परमेश्वराने त्याचं नावच बदललं होतं। इसलिए परमेश्वर ने उनका नाम ही बदल दिया। आणि आज आता बोलवत असताना ती त्याला अब्राहम म्हणत आहे। आज जब उनको बुला रहे तो वो उन्हें अब्राहम करके बुला रहे हैं। पूर्वी त्याची तो अब्राहम जो आहे तो आपल्या बायकोला साराह म्हणायचा।
आपल्या बायकोला साराह म्हणायचा अब्राहम पहले अपनी पत्नी को साराह कहते थे, आणि मग आता मात्र तिचं नाव बदललं गेलेलं आहे अब उनका नाम बदल दिया गया आणि है। तिला सारा म्हणण्यात अब आलं. उन्हें सारा क्या है? केवळ राणी म्हटलं जात होतं. पहले उन्हें रानी का साराचा अर्थ होता राणी, उसका मतलब है रानी। आणि पण नंतर मात्र ज्यावेळेस त्याला त्याचं नाव बदललं जब उनका नाम बदल दिया गया आणि तिला राष्ट्र समूहाची आई म्हटलेलं किंवा माता म्हटलेलं. उन्हें राष्ट्र समूह की माता करके बुला गया है। हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया। देव ज्यावेळेस तुम्हाला जिवंत करू इच्छितो त्यावेळेस प्रथम तुमचं नाव बदलतो. परमेश्वर आपको जिंदा करना चाहते तो सबसे पहले आपका नाम बदल देते हैं। ख्रिस्तामध्ये आपण जिवंत होतो ना मसीह में जब हम जिंदा होते हैं त्यावेळेस आपलं नाव बदलण्यात येतं. उस समय हमारा नाम बदल दिया जाता है। आणि तुमच्या नावाचा अर्थ वेगळा असेल कदाचित. आपके नाम का मतलब शायद अलग हो सकता है। बऱ्याच पूर्वीच्या काळामध्ये देवाचे सेवक ज्यावेळेस एखाद्याला बाप्तिस्मा द्यायचे त्याचं नाव बदलून टाकायचे. पहले के समय प्रभु के दास जब लोगों को बपतिस्मा देते थे उनका नाम आता बदल। नवीन प्रथेनुसार नाव बदललं जात नाही. अब नई जो प्रथा है उसमें नाम नहीं बदल, पण तुमच्या स्वभावामध्ये मात्र तो चेंज व्हायला हवा. किंतु आपके स्वभाव में वो बदल होना तुमच्या जरूरी है। वागण्या बोलण्यामध्ये मात्र तो बदल व्हायला हवा. आपके चाल चलने में बदलाव जरूरी है। कारण बरीच लोक त्या बदलाला स्वीकारत नाहीत. लक्षात कई घ्या. सारे लोग उस बदलाव को स्वीकारते हैं। बायबलमध्ये अजून एका व्यक्तीचं नाव बदलण्यात आलेलं आहे. पवित्र शास्त्र में और एक व्यक्ति का नाम बदल दिया उत्पत्तीचा गया है। 32 अध्याय आणि 28 वचन. उत्पत्ति 32 और उसका 28वीं आयत। आणि त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे, मी तुमच्यासाठी वाचतो. त्यावर तो त्यास म्हणाला, यापुढे तुला याकोब म्हणणार नाही तर इस्रायल म्हणतील, कारण देवाशी व मनुष्याशी झगडून तू प्रबळ ठरला आहेस. 32-28 उत्पत्ति में लिखा है, उसने कहा तेरा नाम अब याकूब नहीं परंतु इस्राएल होगा, क्योंकि तू परमेश्वर से और मनुष्य से भी युद्ध करके प्रबल हुआ है। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आणि याकोबाचा अर्थ होतो फसवणारा. याकूब का मतलब है फंसाने वाला, आणि इस्रायलचा अर्थ होतो इस्राएल का मतलब है की देवाशी झगडा करणारा, परमेश्वर से झगड़ के प्रबल हुआ हुआ, देवाशी युद्ध करणारा, परमेश्वर से मल युद्ध करने वाला, देवाशी युद्ध करून जिंकला गेलेला व्यक्ती, परमेश्वर से युद्ध करके जीता हुआ व्यक्ति, आणि तो इस्रायलचा अर्थ होतो. इस्राएल का ये मतलब आणि है। देवानी त्याचं नाव बदललं. और परमेश्वर उसका नाम जो बदल पूर्वी दिया। फसवणारा होता जो पहले फंसाने वाला आता था, मात्र देवाशी युद्ध करून प्रबळ ठरलेला. अब वो परमेश्वर से युद्ध करके प्रबल ठहराया आणि हुआ म्हणून है। देवाला त्याला इथून पुढे आशीर्वाद द्यायचा और होता. परमेश्वर की इसके बाद उन्हें आशीष याकोबाची स्टोरी तुम्हाला माहिती आहे, इसके बायबलमध्ये आगे की कथा आपको मालूम है, पवित्र शास्त्र में पढ़ 32 आणि सकते हैं। 33 अध्याय तुम्ही वाचू शकताय. ये उत्पत्ति का 32 और 33 अध्याय, आणि 17-18 अध्याय उत्पत्ती 7 अध्यायामध्ये सुद्धा तुम्हाला अब्रामाची गोष्ट वाचायला मिळेल. उत्पत्ति 17-18 में आपको अब्राहम के बारे में भी पढ़ने मिलेगा। आणि या सगळ्या लोकांना परमेश्वराने नाव त्याचं बदलण्याचं कारण हे होतं इन सब लोगों के नाम बदलने का परमेश्वर की को कारण ये आता था, त्यांचं जीवन जिवंत करायचं होतं त्याला. अब परमेश्वर को उनका जीवन जीवित करना था, आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांना आशीर्वाद द्यायचं होतं. उनके जीवन में उन्हें आशीषित आणि करना म्हणून था, त्यांचं नाव बदलणं गरजेचं होतं. इसलिए उनका नाम बदलना आणि जरूरी म्हणून था। देव ज्याला पण जिवंत करू इच्छितो इसलिए परमेश्वर जिस किसी को जिलाना चाहते प्रथम हैं, त्याचा स्वभाव बदलू इच्छितो. पहले उनका स्वभाव बदलना प्रथम चाहते त्याचं हैं, वागणं बोलणं पहले बदलू उनका इच्छितो. चाल चलन बदलना त्याला चाहते हैं, त्याच्या मुखातले शब्द बदलू उनके इच्छितो. शब्द को बदलना चाहते नाव हैं। बदलतो याचा अर्थ काय बदलतो देव? नाम बदलते मतलब परमेश्वर क्या बदलते हैं? देव त्याचा स्वभाव बदलतो. परमेश्वर का स्वभाव कारण बदलते हैं। याकोबाचं जीवन जर तुम्ही त्याच्या पूर्वीचं पाहिलं तर तो खरोखर फसवणार होता. याकूब का जीवन उससे पहले देखे कि सच में वो फंसाने वाला था। त्यांनी त्याच्या आई वडिलांना फसवलं, उन्होंने अपने माता पिता को आपल्या भावाला फसवलं, अपने भाई को फंसाया, आपल्या सासऱ्याला फसवलं, अपने ससुर को आणि फंसाया। या सगळ्या लोकांना देवाला सुद्धा त्यांनी फसवलं. इन सब के बाद परमेश्वर को भी उन्होंने फंसाया। आणि एवढ्या सगळ्यांना फसवून त्याला असं वाटलं की मी फसवून प्रबळ ठरतो. इन सब के बाद फंसाने से उनको लगा कि फंसाने के द्वारा मैं बलवंत हो गया हूं। पण तसं काही झालं नाही. लेकिन ऐसा कुछ नहीं हुआ। आणि म्हणून देवाला त्याला बदलावं लागलं. इसलिए परमेश्वर को उन्हें बदलना पड़ा। देवाने त्याचं नाव बदललं परमेश्वर का नाम बदल दिया आणि देवाने त्याचं नाव बदलून त्याला परत इस्रायल बनवलं. और परमेश्वर का नाम बदल के उन्हें इस्राएल लक्षात बनाया। घ्या, देवाला ज्यावेळेस तुम्हाला जिवंत करायचं आहे, परमेश्वर को जब आपको जिलाया, आदामामध्ये तुम्ही मेलेला असाल आदम में अगर आप शायद मर गए हैं, आणि कदाचित पापामध्ये तुम्ही मेलेले असाल, आप शायद पाप में मर गए पण हैं, ख्रिस्तामध्ये जसा ख्रिस्त पुनरुत्थित झाला, क्रिस्ता में जैसे मसीह ख्रिस्त खुद पुनरुत्थित हो गए, ख्रिस्त स्वतः जसं मरणातून जिवंत झाला, खुद मृत्यु से जैसे जिलाए गए, तशा प्रकारे तुम्ही सुद्धा जिवंत व्हावं असं त्याला वाटतं. वैसे आप भी जिलाए जाए ऐसी आणि इच्छा है। म्हणून तो तुमचं नाव बदलू इच्छितो. इसलिए वो आपका नाम बदलना चाहते म्हणून हैं, तो तुमचा स्वभाव बदलू इसलिए इच्छितो. वो आपका स्वभाव बदलना म्हणून चाहते हैं, तुमच्या गशी जोडलेला जे नावाचा अर्थ आहे तो अर्थ त्याला इसलिए बदलायचा. आपके नाम के साथ जुड़ा अर्थ उन्हें बदलना पण है। बरीच लोक ते बदलाव स्वीकारत नाही. ठीक है, इस तरह उस बदलाव को स्वीकारना नहीं बऱ्याच चाहते। लोकांनी या ठिकाणी बदल स्वीकारलेला आपल्याला कई सारे पाहायला. लोगों को यहाँ पर बदलाव नहीं मिला। नवीन करारामध्ये एका व्यक्तीविषयी आपण वाचतो नए नियम में हम इस एक व्यक्ति के बारे में देखेंगे, आणि तो मत्तयाचा शुभवर्तमानात आपल्याला वाचायला मिळतो. उसमें मत्ती जो सुसमाचार में हम देखेंगे, मत्तयाचा अध्याय 16 अध्याय मत्ती 16 16
या ठिकाणी 16 अध्याय आणि 18 वचन. आणखी मी तुला म्हणतो, तू पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचीन व दिशापुढे अधोलोकांच्या द्वाराचे काहीच चालणार नाही. मत्ती 16:18. और मैं तुझसे कहता हूँ कि तू पतरस है और मैं इस पत्थर पर अपनी कलीसिया बनाऊंगा और अधोलोक के फाटक उस पर प्रबल न होंगे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. पेत्र ज्याच्यावर मंडळीचा पाया रचण्यात आला. पतरस जिनके ऊपर कलीसिया की नींव रखी गई. आणि तुम्हाला माहिती आहे पेत्राचं अजून एक नाव होतं. आप जानते हैं पतरस का और एक नाम था. त्याचं नाव शिमोन होतं. उसका नाम सिमोन था. आणि शिमोनाचा अर्थ होतो लवा, गवत. उसका मतलब होता है जो घास. गवत जे पाण्यामध्ये असतं, जो पाणी में होता है, क्षमा कीजिए, पाण्यामध्ये असणार गवत, ज्याला मराठीमध्ये लवाळा म्हणतात. मराठीमध्ये लवाळा असा शब्द आहे. पाण्यातलं गवत, पाणी में जो गवत होता है. आणि जो त्याचा अर्थ, लवाळ्याचा अर्थ काय होतो म्हणजे लवाळा कसा असतो माहिती, म्हणजे गवत जे आहे ना, जसं पाण्याचा प्रवाह येतो, पाण्याचा प्रवाह आल्यानंतर परत ते काय होतं, बेट होतं. आणि ज्यावेळेस पाणी निघून जातं परत ते स्ट्रेट होतं. ये ऐसे होता है जब वो सीधे खड़े होता है, जब पानी का बहाव आता है तो वो मुड़ जाता है, पानी जैसे निकल जाता है, फिर से वो खड़ा हो जाता है. पण परमेश्वराने, येशू ख्रिस्तानी त्याचं नाव बदलून टाकलं. लेकिन यीशु मसीह ने उसका नाम ही बदल दिया. आणि लवाळ्याचं आता त्याला पेत्र म्हणण्यात आलं. और अब उनकी जगह उनको पतरस कहा गया. आणि पेत्राचा अर्थ होतो खडक. पतरस का मतलब होता है खड़क. आणि त्याला पेत्राचा, लवाळ्याचा परमेश्वराने त्याला पेत्र बनवला. परमेश्वर ने उस घास से उन्हें पतरस बनाया. कारण त्याच्या वरती त्याला मंडळी रचायची होती. उनके ऊपर उन्हें कलीसिया की नींव रखनी. पेत्र त्याच्या अगोदर धसमुसळ्या स्वभावाचा होता. पतरस उससे पहले वो ऐसे जो धसमुसळा म्हणजे तो कुठेही काही बोलणारा, बरोबर, वो कुछ भी बड़बड़ने वाले ऐसे व्यक्ति. आणि लगेच रिएक्ट होणारा असा व्यक्ती होता. तुरंत वो किसी को रिएक्ट करते, लगेच रागावणारा, तुरंत गुस्सा भी होने वाला, मारहाण करायला लगेच उतावळा असणारा व्यक्ती. मारने छोड़ने पर भी उतर आते थे. जिथं बोलू नको तिथं बोलू नको म्हणलेलं असं तिथं बोलणारा, जहाँ पर ना बोलना कहा जाए वहाँ पर वो बोल देते. आणि अशा प्रकारचा असा व्यक्ती होता. ऐसे उनके व्यक्ति थे. पण तुम्हाला माहिती आहे पेत्र नंतर मंडळीचा मोठा पुढारी बनला. पतरस उसके बाद मंडली में बहुत बड़े उनके अगुवा बने. मंडळीचा मुख्य पुढारी जर कोण असेल तर तो पेत्र होता. कलीसिया के जो प्रमुख अगुवे थे वो पतरस थे. मंडळीतल्या पहिली मंडळी स्थापन करण्याचा जो मोठा जबाबदारी होती ती पेत्रावर मुख्य जबाबदारी होती. पहली कलीसिया स्थापित करने की जो सबसे बड़ी जिम्मेदारी थी वो पतरस के ऊपर. पेत्राचा मूळ स्वभाव होता, तो स्वभावच परमेश्वराने बदलून टाकला. पतरस का जो उनका स्वभाव था वो पूरा परमेश्वर ने बदल दिया. पण हे कधी बदललं माहितीये? लेकिन ये कब बदले? ज्यावेळेस ख्रिस्त जिवंत झाला त्याच्यानंतर बदललं. जब यीशु मसीह जिंदा हुए उनके बाद वो बदले. ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यानंतर त्या गोष्टी बदलल्या. ख्रिस्त का जब पुनरुत्थान हुआ उसके बाद, आणि म्हणून पेत्राला परमेश्वराने म्हटलं की तू आजपासून लवाळा नाहीस, तू पेत्र आहेस. इसलिए परमेश्वर ने कहा कि आज से तुम वो घास नहीं हो, तुम पत्थर हो. कदाचित आदामाचा स्वभाव तुमच्यासोबत जोडला गेला असेल. शायद आदम का स्वभाव आपके साथ जुड़ा हुआ है. कदाचित तुमच्यासोबत फसवणारा जोडला गेला असेल. शायद आपको फंसाने वाला भी जुड़ा हुआ है. खोटं बोलणारा जोडला गेला असेल. झूठ बोलने वाला स्वभाव आपके साथ कदाचित जुड़ा हुआ है. दुसऱ्यांची वेगवेगळ्या प्रकारचे वाईट वागणारा म्हणून जोडला गेला असेल. दूसरों के साथ गलत बर्ताव करने का स्वभाव आपके साथ कदाचित जुड़ा हुआ राग है. म्हणून तुमच्याशी राग जोडला गेला असेल. शायद गुस्से को आपके साथ जोड़ दिया गया होगा. कदाचित एखादं वाईट व्यसन आहे जे तुमच्यासोबत जोडलं गेलं आहे. शायद कोई व्यसन आपके साथ जुड़ा हुआ पण है. आज मात्र तुम्ही जिवंत होणार आहात. लेकिन आज आप जिंदा होने वाले हैं. आज मात्र जिवंत होत असताना या सगळ्या गोष्टी काढून टाकल्या आज जातात. जिंदा होने के समय सारी चीजों को निकाल दिया लवाळा जाएगा. जो गवत आहे ते गवत पेत्रापासून काढून टाकलं. उसे पत्र से निकाल दिया गया. याकोब जो फसवणारा होता, याकोब फसवणारा त्याच्यापासून काढून टाकलं. याकूब जो फंसाने वाला था उनसे वो निकाल दिया गया. त्याच्यासोबत आज इस्रायल जोडलं गेलेलं आहे. उनके साथ अभी इस्राएल को जोड़ दिया गया. अब्राहम जो विश्वासामध्ये कमी होता त्याच्यासोबत आता विश्वास जोडला गेला. अब्राहम जो विश्वास नहीं कम था उनको विश्वास उनके साथ जोड़ दिया गया. त्याच्यानंतर बायबलमध्ये अजून एक व्यक्ती आहे ज्याचं नाव शौल होतं. पर पवित्र शास्त्र में एक व्यक्ति जिनका नाम शाऊल था, नंतर त्याला पौल म्हणण्यात आलेलं. उसके बाद उन्हें पौल कहा जो गया. मंडळीचा छळ करणारा होता तो मंडळीचा मोठा आधारस्तंभ बनला. कलीसिया को फंसाने वाला था वो कलीसिया के लिए आधार बन गया. लोकांना पकडून धरून देणारा, जेलमध्ये टाकणारा असा व्यक्ती मंडळी स्थापन करणारा. लोगों को पकड़ने वाला, जेल में डालने वाला व्यक्ती वो कलीसिया को तैयार करने वाला बन गया. लक्षात घ्या, परमेश्वर जिवंत करतो त्यावेळेस वेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याला बनवायच्या असतात. परमेश्वर जब आपको जिंदा करते हो तो कोई अलग अलग चीजों को करना होता है. ख्रिस्त केवळ पुनरुत्थित झाला, त्याच्या मरणातून जिवंत होण्याची तुमचं जीवन जोडलं गेलं पाहिजे. मसीह जब जिंदा हुए तो उनके पुनरुत्थान के समय आपके जो जीवन की चीजें उनके साथ जोड़ दी गई. जसं आदामाशी तुमचं आणि माझं जीवन जोडलं गेलेलं जैसे आहे, आदम के साथ आपका मेरा जीवन का जोड़ा हुआ तसं है, ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाशी पण आपण जोडले गेलेलो आहोत. वैसे मसीह के पुनरुत्थान के साथ भी हमारा जीवन जोड़ असं दिया गया है. समजून त्याला टाळू नका की ख्रिस्त 2000
2000 वर्षापूर्वी मरण पावला होता आणि जिवंत झाला होता, त्याच्याशी माझा काही संबंध नाही. मत डाले के यीशु मसीह तो 2000 साल पहले जीवित हुए, उनके साथ मेरा कोई संबंध नहीं है. जसा आदम 6 वर्षापूर्वीच्या पापाशी माझा संबंध आहे, जैसे आदम के 6000 साल पहले में पाप के साथ मेरा संबंध है. या 2000 वर्षापूर्वी जो ख्रिस्त मरणातून जिवंत झाला त्याच्याशी पण माझा संबंध आहे. जैसे 2000 साल यीशु मसीह मरने के बाद फिर से जिलाया गया, उनके साथ भी मेरा संबंध है. कारण ख्रिस्तामध्ये ह्या सगळ्या गोष्टी बदलतात. क्योंकि मसीह में सारी चीजें बदल जाती हैं. ख्रिस्तामध्ये पहिले नाव बदलतं, मसीह में पहले नाम बदल जाता नावाशी है, जोडले गेलेला स्वभाव बदलतो. नाम के साथ जुड़ा हुआ स्वभाव बदल जाता है. चतुर्थीचा 9वा अध्याय 15 आणि 16 वचन. प्रेरितों की कार्य उसका 15वा अध्याय 9वा अध्याय 15 आणि 16 वचन. प्रेरित 9 और उसका 16 भी आया. प्रेषित 9 15 16 बढ़िया पगला बढ़िया. प्रेरित कार्य 9 उसका 15-16. परंतु प्रभु ने उससे कहा, तू चला जा, क्योंकि मैं तो अन्य जातियों और राजाओं और इस्राएलियों के सामने मेरा नाम प्रकट करने के लिए मेरा नाम चुना हुआ पात्र है, और मैं उसे बताऊंगा कि मेरे नाम के लिए उसे कैसा कैसा दुख उठाना पड़ा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मराठीमध्ये परंतु प्रभूने त्याला म्हटले, जा, परराष्ट्रीय व राजे व इस्रायलची संतती यांच्या समोर माझे नाव घेऊन जाण्याकरता तो माझे निवडलेले पात्र आहे. त्याला माझ्या नावाकरता किती दुःखे सोसावे लागेल हे मी त्याला दाखवीन. या ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतं? यहाँ पर हम क्या देखते हैं की पौल जो आहे तो अगोदर शाऊल होता, पौलुस जो पहले सौल था, जो मंडळीचा छळ करणारा व्यक्ती होता, कलीसिया को सताने वाला था, आणि छळ करणारे पण लोक त्याला ओळखत होते. कलीसिया को सताने वाला ऐसी उनकी पहचान. अनन्याला ज्यावेळेस प्रार्थना करायला पाठवण्यात आलं, अनन्या को जब दुआ करने के लिए भेजा गया, त्यावेळेस तो प्रभूलाच उलटा प्रश्न विचारतो, तो वो प्रभु को ही उल्टा पूछते हैं. आणि तो म्हणतो की अरे तू फसवणारा व्यक्ती आहे, अरे वो तो फंसाने वाला व्यक्ती है, आणि तो मंडळीचा छळ करणारा माणूस आहे, कलीसिया को सताने वाला व्यक्ती आणि है. तुला तर माहिती आहे प्रभूची तो लोकांना धरण्यासाठी आलेला आहे. या ठिकाणी आपको तो मालूम है प्रभु लोगों को पकड़वाने के लिए वो यहाँ पर आया है. मी त्याला बदललेला आहे. लेकिन परमेश्वर कहते हैं मैंने परमेश्वर बदल म्हणतो दिया. त्याला इथून पुढे मी माझ्या नावासाठी कशा प्रकारे छळ सहन करायला लागतो हे मी त्याला दाखवणार आहे. परमेश्वर कहते थे पहले मैं उसे दिखाऊंगी कि लोगों के नाम के लिए कैसे सताया जाता है. माझं तो निवडलेलं पात्र आहे, मेरे वहाँ चुना हुआ पात्र है, लोकांसमोर माझं निवडलेलं पात्र आहे, लोगों के सामने मेरा चुना हुआ पात्र है. आणि तो पौल जो आहे तो लोकांसमोर खरंच निवडलेलं देवाचं पात्र होता. पौलुस सच में लोगों के सामने परमेश्वर के लिए चुना गया पात्र रहा. लोकांसमोर एक देवाचं वचन घेऊन जाणारा व्यक्ती लोगों के होता. सामने परमेश्वर के वचन ले जाने वाला व्यक्ती. लक्षात घ्या, ज्यावेळेस देव नाव बदलतो त्यावेळेस तुमचा स्वभाव सुद्धा बदलतो. आप समझे, जब परमेश्वर आपका नाम बदल दे तो आपका स्वभाव भी बदल पौल जाता है. त्याच्या कार्यामध्ये खूप आवेशी व्यक्ती होता. पौलुस अपने कार्य में बहुत जोश वाला व्यक्ती था. याकोब फसवण्यामध्ये खूप आवेशी होता. याकूब फंसाने में बहुत जोशीला याकोब था. फसवण्यामध्ये इतका चतुर होता. याकूब फंसाने में इतना चतुर था. पण त्याच्यानंतर ज्यावेळेस तो देवाचं वचन खरोखर त्याच्याजवळ आलं, लेकिन बाद में जब परमेश्वर का वचन सही रीति से जब उनके पास आ गया, त्यावेळेस त्याचा स्वभाव पूर्णपणे बदलून गेला. उससे उनका स्वभाव पूरी रीति से बदल गया. सहजपणे चुका कबूल करणारा याकोब नव्हता. तो याकूब बहुत सहजता से अपनी गलतियों को मानने वाला इंसान नहीं था. पण ज्यावेळेस देवाने त्याचं नाव इस्रायल म्हणून ठेवलं ना, लेकिन जब परमेश्वर का नाम इस्राएल करके तर तो रखा, आपल्या मोठ्या भावासमोर 7 वेळा दंडवत करत वो जातो. अपने बड़े भाई के सामने 7 बार वो दंडवत करके चला गया. दंडवत करत करत याकोबाला दंडवत करते हुए वो एसाव के सामने गया था. हालेलुया. हालेलुया. तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की तुम्ही जिवंत झालेले आहात आप का अपने आप को ख्रिस्तामध्ये? पूछे कि आप ऐसे जिंदा हो गए क्या? आदामामध्ये मरणं हे सोपं आहे, लक्षात घ्या. आदम में मरना आसान है. आदामामध्ये सर्व मरणारच आहेत. आदम में सब लोग मरने ही वाले कारण हैं. जगाने जर जीवन नाही स्वीकारलं तर ते मरणारच आहेत. त्यांनी मरण स्वीकारलेलं आहोत. संसार में जिनको नहीं चुना है वो तो मरने ही वाले हैं. आणि आदामामध्ये सर्वजण नरकाची निवड त्यांनी केलेलीच आहे. आदम में सारे लोगों ने नरक का चुनाव किया गया पण है. ज्यावेळेस ख्रिस्ताची तुम्ही निवड करता, यीशु मसीह को जब आप तर चुनते तुम्ही हैं जिवंत होणं गरजेचं तो आहे. आपको जिंदा होना जरूरी है. कारण ख्रिस्तामध्ये तुमचा स्वभाव, तुमचं नाव बदलतच बदलतं. लेकिन मसीह में आपका स्वभाव, आपका नाम बदल ही जाता है. याकोबासारखंच तुमचं जर स्वतःचं अगोदरचं जीवन असेल, याकूब की तरह अगर आपका पहले वाला जीवन है, ज्यावेळेस अब्राहमाने स्वतःचं नाव ज्यावेळेस बदललं त्यावेळेस विचार केला असेल आपल्या अंतःकरणामध्ये अब्राहम का जब नाम बदल गया तो उन्होंने अपने मन में उन्होंने सोचा होगा की 24 वर्ष परमेश्वर शांत बसला होता 24 साल परमेश्वर शांत थे, आणि आताच परमेश्वर माझं नाव का बदलतो? अभी परमेश्वर मेरा नाम क्यों बदल? 24 वर्षात परमेश्वराने त्याचं नाव नाही बदललं. 24 साल में परमेश्वर का नाम नहीं बदला था. पण 1 वर्षभर परमेश्वराने त्याला सराव करायला लावला. 1 साल वो वहां पर सराव कर रहे थे, वो प्रैक्टिस कर रहे थे. सराव करायला लावला की तुला अब्राहम म्हणून बोलवायचं वारंवार चालेल. बार बार सारा को बताया कि तुम्हें उसे अब्राहम करके बुलाना है. आणि 1 वर्षानंतर मग इसाक जन्मला. 1 साल के बाद इसहाक का जन्म हुआ. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड.
ज्यावेळेस देव तुमच्या जीवनामध्ये काहीतरी नवीन करू इच्छितो, जब परमेश्वर आपके जीवन में कुछ नया करना चाहते हैं, आशीर्वाद देऊ इच्छितो, आशीषित करना चाहते हैं, त्यावेळेस तुमचं जीवन जिवंत व्हावं त्याला वाटतं. उस समय आपका जीवन जीवित हो जाए ऐसी उनकी इच्छा है. तुमचा स्वभाव जिवंत व्हावा त्याला वाटतं. आपका स्वभाव जीवित हो जाए ऐसी कारण बरेच जण ख्रिस्तामध्ये आपला स्वभाव बदलू इच्छित आहेत. कई सारे लोग मसीह में अपना स्वभाव नहीं बदलना चाहते. त्यांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांना ख्रिस्ताला तो स्वीकारले त्यांनी. उन्होंने अपने जीवन में मसीह को स्वीकार त्यांच्या हातामध्ये बायबल सुद्धा आहे उनके हाथ में पवित्र शास्त्र आणि ते दर रविवारी चर्चला पण येतात. और हर रविवार वो कलीसिया में भी आते हैं. त्यांचा स्वभाव मात्र आदामाचाच आहे. लेकिन उनका स्वभाव अभी भी आदाम का है. त्यांचा स्वभाव मात्र याकोबाचाच आहे. उनका स्वभाव अभी भी याकूब का है. आता स्वतःला तपासून पहा. इस्रायल म्हणला का तुम्ही? अभी अपने आप को जांचें कि आप इस्राएल बनते हैं. आता तपासून पहा की अब्रामाचाच स्वभाव तुमच्यामध्ये आहे का? अभी अपने आप को जांचें कि अब्राहम का ही स्वभाव आपके अंदर का है. विश्वासाचा पिता आणि राष्ट्राचा समूहाचा जनक म्हणून तुम्ही जन्माला आले. विश्वास का पिता और राष्ट्र समूह का पिता करके आपके अंदर वो जन्म लिया. आणि तपासून पहा स्वतःला. अपने आप को जांचें. आता तुम्ही लवाळेचा आहात की तुम्ही खडक बनलेले आहात? आप अभी कहीं वो घास है पानी की, अभी वो पत्थर बन गए. बरेच जण लवाळा म्हणूनच या जगामध्ये जीवन जगत आहेत. कई सारे लोग उस घास की तरह अपना जीवन व्यतीत करते हैं. संकट आलं की पूर्णपणे ते लवले जातात. ते म्हणतात की जसं फ्लेक्सिबल असलं पाहिजे आपण. संकट आता है तो पूरी रीति से वो झुक जाते, उन्हें लगता है हमें उस तरह से फ्लेक्सिबल होना आणि चाहिए. फ्लेक्सिबल म्हणजे तळ्यात आणि मळ्यात असलं पाहिजे. मतलब वो दोनों नाव पे पैर रखते हैं. मी लोकांना पण धरून राहणार आणि मंडळीला पण धरून राहणार. मैं लोगों को भी पकड़ के रखूंगा, कलीसिया को भी पकड़ के रखूंगा. बरेच लोक मला म्हणतात की आम्ही सर्व काही सोडलेलं आहे. कई सारे लोग मुझसे कहते हैं मैंने सब कुछ छोड़ दिया है. तुम्हाला माहिती आहे मी सोडलेलं आहे. आप जानते हैं मैंने छोड़ दिया है. माझी बायको कधीच तुम्हाला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी घातलेल्या पाहायला मिळणार नाही. बाकीचे जे स्त्रियांचं आभूषण असतात ना मेरी सगळ्या, पत्नी को देखे वो कोई भी स्त्रियां जो आभूषण डालती है मेरी पत्नी कभी वो डालते आप नहीं देखेंगे. तुम्ही तिच्याकडे पहा कधी. आप उनकी तरफ देखिए. मग तुम्हाला लक्षात येईल की सोडणं म्हणजे काय असतं. तब आपको पता चलेगा छोड़ना क्या होता है. सोडण्याचं ढोंग करणं खूप सोपं आहे. उसका ढोंग करना आसान है. पण सोडणं म्हणजे काय आहे हे ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस लक्षात येईल. सही में जब छोड़ना क्या हम देखते तब हमें पता चलता है. 20 वर्षामध्ये माझा एकाही भावाने मला कधी तू कसा भरायचा म्हणून कधी फोन केला नाही. 20 साल में मेरे किसी भी भाई ने मला फोन केला नाही तू भरायचं का म्हणून विचारलं. मेरे 20 साल में मेरे किसी भाई ने मुझे फोन करके ये नहीं बोला कि तुम कैसे हो. माझा कोणताच नातेवाईक, वडिलांचं कोणताही नातेवाईक मला तू बरा आहेस का असं कधीच विचारत नाही. मेरे पिता से जो मेरे रिश्तेदार उनमें से किसी ने भी मुझे एक बार फोन करके पूछा तक नहीं कि तुम कैसे हो, आप कैसे हो. त्याला सोडणं म्हणतात बरं. उसे छोड़ना कहते हैं. हालेलुया. हालेलुया. बरेच लोक मला सोडलं म्हणून सांगतात. कई सारे लोग मुझे कहते हैं कि हमने छोड़ दिया है. आणि ते तर बाकीच्या सगळ्याच गोष्टी करताना दिसतात. वो बाकी सारी चीजें करते हुए दिखाई देते हैं. मी त्यांना सांगत असतो की हे करायला नाही पाहिजे. मैं उनसे कहता हूँ कि ये चीजें नहीं मला करनी. क्षमा करा या गोष्टीबद्दल. मुझे क्षमा कीजिए इन चीजों के लिए. सोडणं म्हणजे काय असतं हे मला सांगण्याची अजिबात गरज नाही. छोड़ना क्या होता है कोई मुझे पता है, इसकी कोई जरूरत नहीं है. कारण मी ते मनापासून दुःख सहन केलेलं आहे. मला माहिती आहे. ये अपने मन से उन चीजों को मैंने सहन किया. मी मुझे मालूम केवळ है. भाऊ आणि बहिणीने सोडले. मैंने सिर्फ भाई या बहन को नहीं छोड़ा है. मी माझं घर सोडलेलं. मैंने अपने घर को छोड़ा है. शेतीबाडी सोडली. मैंने अपनी खेती बाड़ी को छोड़ा. गांव सोडले. मैंने अपने गांव को छोड़ा है. समाज सोडले. मैंने समाज को छोड़ा है. शिक्षण सोडले. मैंने अपनी शिक्षा को छोड़ा है. माझं व्यसन सोडलं. मैंने अपने व्यसन को भी छोड़ दिया है. जे काही सोडायला लागतं ख्रिस्तासाठी ते सगळं सोडून आलं. मसीह के जो जो छोड़ना है वो सब छोड़ के आ गया हूं. आणि परत त्यांना मी तुझा आहे म्हणून म्हणायला मी कधीच गेलो नाही. फिर से अगर मैं आपको ऐसे कहने के लिए मैं दोबारा उनके पास नहीं गया. 20 वर्षामध्ये माझी शेती पाहायला मी कधीच गेलो नाही. 20 साल में मेरी माझी बायको साक्षीला आहे. मैं 20 साल में मेरी पत्नी इस बात की गवाह है कि मैं कभी काय लावले शेतामध्ये बघायला जावे म्हणून मी कधी गेलो नाही. खेत में क्या लगा ये देखने के लिए मी सोडून आलो. मैं वो सब छोड़ के आया. आता मला गरज नाही. अब मुझे उनकी जरूरत नहीं है. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति. हालेलुया. हालेलुया. मी पाहायला जात नाही कधीच. मैं कभी आप लोग क्या करते हो, कौन सा समारोह करते हो, मैं कभी देखने के लिए नहीं जाता. कधीच जात नाही. मैं कभी भी नहीं जाता. कधीच मी माझ्या लेकरांना सुद्धा घेऊन गेलो नाही. मैं अपने बच्चों को भी मैं लेके नहीं माझ्या गया. मुलांना पण माझं शेती कुठे आहे ते माहित नाही. मेरे बच्चों को भी मेरी खेती बाड़ी कहाँ है मालूम नहीं. संडे संपल्यानंतर भेटून विचारत नाही. वचन खत्म होने के बाद उनके मिलके उनसे पूछ सकते मी हैं. हे धाडसानं का सांगतोय माहिती आहे. मैं इतने विश्वास के साथ क्यों कह कारण सकता हूँ, सोडणं काय असते मला माहिती. क्योंकि छोड़ना क्या होता है मुझे मालूम है. स्वभाव बदलणं म्हणजे काय. स्वभाव बदलना मतलब क्या. अब्राहम पूर्णपणे बदलला होता. तुम्हाला माहिती आहे. अब्राहम पूरी रीति से बदल गया था. म्हणूनच तर आपल्या मुलाला अर्पण करायला घेऊन गेला. इसलिए अपने बच्चे का अर्पण करने के लिए वो गए थे. पूर्वीचा नाव बदलण्यापूर्वीचा अब्राहम असता तर नाम बदलने पहले वाला अगर अब्राहम होते तर तो त्यांनी मुलाला कधीच नेलं नसतं. अपने बच्चे को बलि करने के लिए वो नहीं लेके आणि जाते. देवाला हे माहिती होतं. लेकिन परमेश्वर ये आणि जानते म्हणून थे. तर ते 24 वर्ष वाट पाहत इसलिए बसला. परमेश्वर ने 24 साल उनकी राह देखी. आतापर्यंत कदाचित देवाने तुमची वाट पाहिली असेल. अब तक शायद परमेश्वर ने आपके लिए भी राह देखी. पण आजचा दिवस आहे लेकिन आज का दिन है की तुम्ही देवाला पूर्ण समर्पण आप करा. परमेश्वर को पूरी रीति से समर्पित हे करें. सोपं नसतं हे मला माहिती आहे आसान चांगलं. नहीं है, मुझे मालूम है अच्छे से. हे अवघड आहे, खूप कठीण आहे. मला हे ये चांगल्या प्रकारे कठिन है, माहिती मुझे अच्छे से मालूम है. आहे. कारण त्या कठीणपणातून त्या वेदनेतून जावं लागतं.
उस वेदना से गुजरना जरूरी होता ती है। वेदना अब्रामाला झाली, वो वेदना याकूबला झाली, याकूब को भी हुई आणि पेत्राला सुद्धा झाली. पतरस को भी हुई। तुम्हाला माहिती आहे, जाळी सोडून व्यवसाय सोडून चालणं हे येशूच्या मागे सोपं नव्हतं. जाल छोड़कर अपने व्यवसाय को छोड़कर यीशु मसीह के पीछे होना आसान शिष्य नहीं था। होणं ते एवढं इतकं सोपं नव्हतं. चेले बनना इतना आसान नहीं बरेच था। लोक म्हणतात, अरे पेत्राने काय केलेलं असं, पेत्राचं नाव तर केवळ बदललं. कई सारे लोग कहते पतरस से क्या क्या पतरस नाम बदल दिया तुम्हाला गया। माहिती आहे, पेत्राला हा क्रॉस उलटा केला होता, उलटा, आप जानते हैं पतरस के समय एक क्रूस को उल्टा किया था। आणि त्याला टांगलं त्या क्रूसावर, उल्टे उलटा क्रूस पर उन्हें टांगा गया था मारून टाकलं. और उन्हें उनकी हत्या की गई थी। त्याचं नाव खडक होतं, उनका नाम पत्थर था। त्याला टांगून मारण्यात झालं. उनको उल्टे से टांग कर उन्हें मार दिया गया था। इतकं मोठं समर्पण इतना बड़ा समर्पण था पेत्राचं होतं. पतरस का था। बदलणं काय असतं हे त्याला म्हणतात. बदलाव क्या होता है वो अच्छे से जानते स्वभाव हैं। बदलणं काय असतं हे त्या ठिकाणी शिकायला. स्वभाव बदलना क्या होता है वहां पर वो अच्छे से एक सीखते सोडून हैं। सगळ्या शिष्यांना येशूच्या असंच मारण्यात आलं. एक छोड़ बाकी के सारे चेले यीशु मसीह के उनको इसी रीति से मारा गया। कठीण वाटेल कदाचित, आज शायद आपको कठिन लगेगा, पण हेच सत्य आहे. लेकिन ये सच है। या सत्याला तुम्हाला स्वीकारायचं. इस सच को आपको स्वीकारना मी जरूरी ज्यावेळेस है। जिवंत होणं म्हणतो ना, मी ख्रिस्तात जिवंत झालो, मैं जब कहता हूँ मसीह में जिंदा हो गया, माझं नाव बदललेलं मेरा आहे, नाम बदल दिया माझा गया, स्वभाव मेरा बदललेला स्वभाव बदल दिया आहे. गया। आणि तपासून पाहिलं पाहिजे की मी आज खरंच बदलले का. मैंने अपने आप को जांचा सच में कि मैं सच में बदल गया। जर बदललं नसेल, अगर नहीं बदला है, लक्षात घ्या, तुम्हाला बदलावं लागेल. समझे आपको बदलना जरूरी है। बदलणं हे तुमच्या स्वतःला स्वीकारावं लागेल. बदला आपको स्वीकारना जरूरी है। कारण ख्रिस्तामध्ये केवळ स्वभाव बदलत नाही, मसीह में सिर्फ स्वभाव नहीं बदलता, कार्य करण्याच्या पद्धतीत बदल होतो. आप जिस रीति से कार्य करते हो पद्धति भी बदल जाती ज्या है। पूर्वीची जी कार्य आहेत त्या कार्यामध्ये तुमचा बदल होत पहले जातो. जो आप कार्य करते हो उसमें पूरी रीति से बदलाव आए। तेच काम तुम्ही नवीन पद्धतीने करू लागता. वही कार्य आप नए सिरे से करने पहिले लगे। शमूएलाचा 10वा अध्याय, तेव्हा असा माझ्या बरोबर पहला समूएल उसका 10वा अध्याय 6 आणि 7 वचन. पहिले शमूएल 10वा अध्याय 6 आणि 7 वचन. वचन में कहता है तब यहोवा का आत्मा तुझ पर बल से उतरेगा और तू उनके साथ होकर नबूवत करने लगेगा और तू परिवर्तित होकर और ही मनुष्य को जाएगा। और जब ये चिन्ह तुझे दिखाई पड़ेंगे तब जो काम करने का अवसर तुझे मिले उसमें लग जाना, क्योंकि परमेश्वर तेरे संग रहेगा। प्रेज द लॉर्ड, हालेलुया. या ठिकाणी मराठीमध्ये खूप सुंदर भाषांतर आहे. तेव्हा परमेश्वराचा आत्मा तुझ्यावर जोराने येईल व तूही त्यांच्याबरोबर भाषण करू लागशील व तुझ्यात बदल होऊन तू निराळा मनुष्य होशील. आणि ही चिन्हे तुला प्राप्त झाली म्हणजे तुला जे कर्तव्य करणे प्राप्त आहे ते तू करावे, कारण देव तुझ्या बरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी मराठीमध्ये निराळा हा शब्द आलेला आहे. यहाँ पर अलग करके ऐसे बताया आणि निराळाचा अर्थ असा होतो की तू पूर्वी जसा होता तसा आता नाही. यहाँ पर लिखा है कि तुम पहले तो ऐसे नहीं परिवर्तित हो गए हो। मी पूर्वी आदम होतो पण आता ख्रिस्त झालेलो आहे. पहले में आदम था, अभी में मसीह हो गया। कारण आदामध्ये माझ्यामध्ये काय झालेलं आहे, माझ्यामध्ये आदम होता तो आता आदम निघून गेला, आता माझ्यामध्ये ख्रिस्त आलेला आहे. मेरे अंदर क्या, मेरे अंदर जो आदम था वो निकल गया, मेरे अंदर मसीह आ आता गया। जर माझ्या ख्रिस्त आलाय तर मी निराळा कार्य करण्या पद्धतीमध्ये माझ्या बदल झालेला आहे. अब अगर मेरे अंदर मसीह आए तो परिवर्तित होकर उस रीति से कार्य करना मेरे अंदर आ माझ्या गया। नोकरी करण्याच्या स्टाईल मध्ये, त्याच्या काम करण्याच्या पद्धतीत बदल झालेला आहे. नौकरी करने के तरीके में मेरे अंदर बदलाव आ गया है। ज्या लोकांची नावं बदललेली मी तुम्हाला सांगितली, जिन लोगों के नाम बदले हुए मैंने आपको त्यांच्या बताया, कार्याच्या पद्धतीत बदल झाला होता का? कार्य करने की पद्धति में क्या बदल हो गया? सगळ्यांचं कार्य बदललं होतं, सगळ्यांचं. सबका कार्य बदल तुम्ही गया। कोणाचा इतिहास वाचून पहा. आप किसी का भी इतिहास पढ़िए, याकोबाचा इतिहास पहा, याकूब का इतिहास देखिए, अब्राहामाचा इतिहास पहा, अब्राहम का इतिहास देखिए, आणि पौलाचा इतिहास पौलुस का पहा, इतिहास पेत्राचा देखिए, इतिहास पतरस का पहा. इतिहास देखिए। तुम्हाला माहिती आहे, पेत्र मुताबरीने बोलणारा अब होता, मैंने बताया था पतरस बहुत बड़ा चाहिए, बहुत बोलता था। पण ज्यावेळेस ख्रिस्तात तो जिवंत झाला, मसीह में जब वो जिंदा हो तो गया, आता मंडळीसाठी गोंधळ करत आहे. अब वो कलीसियाओं के लिए बोल रहा है। मंडळीसाठी गोंधळ करत आहे. कलीसियाओं के लिए वो कर रहा है। गोंधळ करत आहे, गोंधळ. मंडळी गोंधळ करत आहे. गोंधळ म्हणजे हल्ला कर रही है मंडळी हल्ला कर रही है, सब इधर उधर बिखर रहे सब. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम की स्तुति। मंडळी गोंधळ करत आहे वहाँ पर कलीसिया आई है, सब इधर आणि उधर। पेत्र मात्र शांत बसलाय. पतरस वहाँ पर शांत है। हनन्या आणि सफीरा आले त्याच्यासमोर. अनन्या और सफीरा उनके सामने थे। पेत्राने काही गोंधळ केला नाही. पतरस ने वहाँ पर कोई हलचल नहीं की। शांतपणे पेत्र एकच वाक्य बोलतो, शांत रहकर उन्होंने एक ही बात कही, पवित्र आत्म्याविरुद्ध तुम्ही लबाडी करावी यासाठी तुम्ही संगनमत कशाला केलं? पवित्र आत्मा के खिलाफ तुम कुछ करो, इसलिए तुम एक साथ क्यों हो गए? पेत्राने इकडे तिकडे काहीच बोललं नाही. पतरस ने और इधर उधर की बातें नहीं इतर की। शिष्यांना नाही सांगितलं. अपने चेलों को भी नहीं बताया। मुख्य पुढारी कोण होता? वहाँ पर मुख्य जो पेत्र। करने वाला पतरस था। पेत्र होता. पतरस था। हनन्या सफीरा पाप करून आले होते. अनन्या और सफीरा पाप करके आए थे। त्यांनी देवाविरुद्ध लबाडी केली परमेश्वर के विरुद्ध उन्होंने पाप किया था। आणि त्या ठिकाणी शांतपणे त्यांना उत्तर दिलं. वहाँ पर पतरस शांत रीति से उनको कारण जवाब आता देता है। बदललेला पेत्र आहे.
ये क्योंकि बदला हुआ पत्रस है, बदललेला पेत्र आहे. बदला हुआ पत्रस है. धरणारा जो पौल होता, लोकांना मंडळीला धरणारा आणि तुरुंगात टाकणारा, लोगों को पकड़ने वाला और उनको कारागृह में डालने वाला जो पौलुस था. जे लोक स्टेफनाला मारत होते ना, त्यांचे कपडे सांभाळणारा पौल होता. स्टीफनस को जो लोग मार रहे थे उनके कपड़े संभालने वाला स्टेफनाला 7व्या अध्यायात प्रेषितांची कृत्ये 7व्या अध्यायात तुम्हाला वाचायला मिळेल. के कार्य में वहां पर लिखा गया, बाद में पढ़िए. आणि स्टेफन नावाच्या शिष्याला दगडमार करत होते लोक. स्टीफनस को जो चेला था परमेश्वर, उसको लोग पथराव कर रहे थे. आणि पौल जो अगोदर शौल होता, तो त्या लोकांची जे दगडमार करतात ना, त्यांची कपडे सांभाळत बसला. पौलुस जो पहले सौल था, जो पथराव करने वालों के कपड़े वो संभाल रहा. मी तर असं म्हणेन की तो त्यांना उत्तेजन होता, अजून तो मोठा दगड घ्या. मैं तो कह रहा हूँ कि उनको वो और उत्तेजना दे रहा था की मोठा दगड घ्या लवकर म्हणेन. और पत्थर, बड़े पत्थरों वो जल्दी मर जाएगा. हा पौल जो माहिती आहे आता काय करत आहे, अब यही पौलुस अब क्या कर रहा है, तो लोक त्याला दगड मारतात. लोग उनको पथराव कर रहे हैं. दुसरं ज्यावेळेस प्रेषितांची कृत्ये 14व्या अध्यायात तुम्हाला वाचायला मिळेल. प्रेरितों के कार्य 14 अध्याय में वहां पर लिखा गया. दुसरा मध्ये तो देवाचं वचन घेऊन गेला होता. दूसरे वहां पर जगह पर वो परमेश्वर के वचन लेके आणि गया. त्या ठिकाणी लोक त्याला दगड मारतात. और लोग वहां पर उनके ऊपर पथराव कर रहे थे. पौल मूर्छित झाला, बेशुद्ध पडला. पौलुस वहां पर बेहोश हो गए. आणि बेशुद्ध पडल्यानंतर पुन्हा एकदा उठतो वो फिर से उठ गए आणि पुन्हा त्याच गावात देवाचं वचन घेऊन जातो. उसी गांव में परमेश्वर के वचन लेके गए. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. दगडमार करायला पुढे असणारा पौल आता स्वतः दगडमार सहन करतो. पथराव करने के लिए आगे रहने वाला पौलुस खुद अपने ऊपर पथराव को सहन करता. मुतावळीनं काहीतरी लोकांचा दोष दाखवणार, हा असा आहे, हा तसा आहे, हा तसा आहे म्हणणारा पेत्र शांत बसलाय, दोष समोर दिसतो. लोगों को दोष देने वाला पत्र सब लोगों के सामने शांत बैठा हुआ है. विचार करा तुमच्यामध्ये बदल झालाय का असं. आप सोचिए आपके अंदर क्या इस तरह से बदलाव आ गया जो है. विश्वासाबाबतीत कमजोर असणारा जो अब्राहम आहे, तो अब्राहम आपल्या स्वतःच्या मुलांचं अर्पण करायला सुद्धा घाबरत नाही. विश्वास में कमजोर जो अब्राहम था, अपने बच्चे का बलि देने के लिए भी वो नहीं डर रहा है. आशीर्वादासाठी आपल्या बापाला आणि आपल्या भावाला फसवणारा याकोब, आशीष पाने के लिए अपने भाई अपने पिता को उनको फंसाने वाला जो याकूब था, तुम्हाला माहिती आहे आपल्या सगळ्या संपत्तीतून मोठ्या मोठ्या भेटी आपल्या भावाला अर्पण करतो आणि म्हणतो हे तुझ्यासाठी आहे. अपने सारे धन से बड़ी बड़ी वो भेंट अपने बड़े भाई को कहकर कहता है ये सब तुम्हारा है. अजिबात क्षमा न मागणारा 7 वेळा दंडवत करतो आणि भावाला जातो आणि जाऊन भेटतो. क्षमा न मांगने वाला 7 बार दंड करके वो अपने भाई के पास जाता है. नाव बदलल्यानंतर स्वभाव बदलतो, असं होतं. नाम बदलने के बाद अगर आपका स्वभाव बदल जाता है तो ऐसे होता है. ज्यावेळेस जिवंत होता ना तुम्ही, त्यावेळेस असं तुमच्यामध्ये बदल होतो. जब आप जीवित होते हो तो आपके अंदर ऐसे बदलाव आ ह्या जाते हैं. लोकांच्या जीवनामध्ये बदल झाला. इन लोगों के जीवन में ऐसे बदलाव आ गए. आणि तुमच्या जीवनामध्ये बदल झालाय का कार्य करण्याच्या पद्धतीत. क्या आपके जीवन में बदलाव हो गया, आपके कार्य करने तुम्ही नोकरी करताय त्या नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कार्य करण्याच्या पद्धतीत बदल झालाय. आप जहाँ पर नौकरी करें वहाँ पे आपके कार्य करने का तुमच्या तरीका बदल घरामध्ये गया. तुम्ही राहताय त्या घरामध्ये तुमच्या कार्य करण्याच्या पद्धतीत बदल झालाय. आपके घर में आपके कार्य करने की रीति में कोई बदलाव आ गया है. तेच घर आहे, वही घर है, तेच झाडू आहे, वही तीच भांडी आहे, वही बर्तन है, तीच गाडी आहे, वही गाड़ी भी है, तीच कार आहे, वही कार है, आणि तेच तुमचा शर्ट आहे, वही आपकी तीच तुमची पॅन्ट आहे, वही आपके बदलून तेच सगळं आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी, बाकी सारी चीजें वही. माणूस मात्र नवा आहे. लेकिन इंसान नया है. माणूस मात्र नवा आहे. लेकिन इंसान नया है. लक्षात घ्या, या सगळ्या माणूस जो नवा आहे त्या माणसामध्ये बदल व्हायला हवा. इस समय जो इंसान है उसके अंदर बदलाव तोच तुमचा रागीट बॉस आहे. वही आपका गुस्से वाला आपका बॉस है. आणि तोच तुमचे कामगार जे ते कधीच ऐकत नाही तुमचं, तेच कामगार आहे. जो आपके नहीं सुनते ऐसे आपके कामगार भी है. तेच माणसं आहेत जे आधेमध्ये गाडी चालवणारे सगळ्या रस्त्यावर, रोड के बीच में गाड़ियां चलाते लोग भी वही है. ट्रॅफिकचे नियम तसेच जुने पाळत नव्हते, आता पण लोक नियम नाही पाळत. पहले भी ट्रैफिक के वो नियम नहीं फॉलो करते थे, आज भी वैसा ही करते पण हैं. पूर्वी तुम्ही गाडी आली मारली की शिवे देत होते. पहले आप गाड़ी को आपको कट मारता तो आप गालियां देते थे. आता मात्र तुम्ही शांत बना, तू जा पहिले. अब आप कहते शांति से बहुत मी जाओ, जाऊ. फिर मैं जाऊँ. 2 सेकंड लेट होईल मला, 2 सेकंड में देरी होगी, 2 मिनिट लेट होईल, 2 मिनट देरी होगी, पण मी मात्र तुझ्या नंतर जाईल. लेकिन मैं तुम्हारे पास जाऊंगा. मी शिवे नाही देणार, मैं गालियां नहीं दूंगा, माझं तोंड खराब करणार. मेरा मुंह में खराब नहीं करूंगा. तेच तुमचे मित्र आहेत दारू पिणारे, वही आपके दोस्त से जो दारू पीते हैं, तेच तुमचे मैत्रिणी आहेत गप्पा टप्पा इकडे तिकडच्या गप्पा टप्पा मारणार. वही आपकी सहेलियां जो इधर उधर की बातें करती हैं, हिचं तिचं सांगून जाणार, तुला माहिती का त्यांनी काय केलं म्हणून. किसी की चुगली करने वाली होती है. पण तुम्ही मात्र बदलले. लेकिन आप बदल गए. तुम्ही मात्र त्याच्या गप्पा टप्पाच्यात बसत नाही. उनके बीच में आप बैठना त्यांनी नहीं. काही विषय काढला की तुम्ही उठून जाता. ऐसा कोई विषय आता तो वहां से नाही तर तुम्ही त्यांना म्हणता शांत बसा, माझ्यासमोर काय बोलू नहीं नका. तो आप कहते मेरे सामने से चीज तोच तुमचा मित्र आहे, वही आपका दोस्त जो तुमच्या तोंडाला ग्लास लावणार, जो आपके मुंह में वो ग्लास लगाता है, शराब तोच पीता है. तुमचे बिल भरणारा तोच मित्र आहे. बदलला नाही, तो नाही बदलला. वो बदले नहीं तो आपका बिल भी भर देते. पण जिवंत तो नाही झाला, लेकिन जब वो नहीं हुए, तुम्ही जिवंत राहिला. हम जिंदा हो गए मसीह. आदामामध्ये ते मेलेले आहेत अजून सुद्धा, आदम में भी वो मरे हुए पण हैं, तुम्ही मात्र ख्रिस्तात जिवंत झालाय. लेकिन आप मसीह में जिंदा हो गए. त्यांचं नाव नाही बदललं, उनका नाम नहीं बदला, त्यांचा स्वभाव नाही उनका बदलला, स्वभाव नहीं बदला पण है. तुमचं
नाव बदल लेकिन आपका नाम बदल तुमचा गया, स्वभाव आपका बदल स्वभाव भी बदल गया, कार्य करण्याची पद्धती आपके बदलली. कार्य करने का तरीका आता बदल जेव्हा गया तुम्ही है. सांगू शकताय अब आप बता सकते 1000 हैं, रुपये बिल भरलं तर मी पिणार नाही, अगर तुम बिल भी भरोगे 1000 रुपया तो भी मैं नहीं फुकट पीऊंगा, दिलंस तर मी पिणार नाही, मुफ्त में दोगे तो भी मैं नहीं तू पीऊंगा, तोडलास तू मायापासून दुरावला तर मी पिणार मुझसे नाही, दूर हो गए तो भी मैं नहीं तू पीऊंगा, लांब गेलं तरी मला काय फरक पडत नाही. तुम्हें कुछ भी किया मुझे उससे भी फर्क माझा नहीं देव पड़ता. माझ्यासोबत आहे, मेरा परमेश्वर मेरे साथ माझा है, ख्रिस्त माझ्यासोबत मेरे आहे, मसीह मेरे साथ ज्यानं है, मला जिवंत केलं जो आहे जिन्होंने मुझे जिंदा किया है आणि तो जिवंत असणार आहे नेहमीसाठी. और वो जिंदा हमेशा के लिए जिंदा रहेगा. लक्षात घ्या तुमची कार्य करण्याची पद्धती बदलली आप पाहिजे, समझिए आपके कार्य करने के तरीके बदलने चाहिए, तुमचं पद्धती बदलली पाहिजे, आपकी वो रीति बदलनी चाहिए, लोकांची बदलली. लोगों की तो बदलनी. बायबलला प्रॅक्टिकल मध्ये आणायला शिका. यहाँ पर इन चीजों को सही में अपने जीवन में लागू करना बरेच सीखिए. विश्वासणारे अनटीचेबल स्पिरिट आहे, अनटीचेबल म्हणजे त्यांना शिकवताच येत नाही. कई सारे विश्वासी ऐसे लोग हैं आप उन्हें सिखा नहीं सकते. त्या नीतिसूत्रामध्ये लिहिलेल्या मूर्खासारखं त्यांचं जीवन झालेलं आहे. नीति वचन में लिखा है जैसे वहाँ पे मूर्ख है उनकी तरफ ते येता जाता सगळ्यांना काय म्हणतात, तू मूर्ख आहेस, तू मूर्ख आहेस, तू मूर्ख आहेस, तू मूर्ख आहेस. आते जाते हर सबको बोलते तुम मूर्ख हो, तुम मूर्ख हो, तुम मूर्ख हो. लक्षात घ्या, या गोष्टी बदलल्या पाहिजे. आप समझे यही चीजें बदलना जरूरी है. परमेश्वराला आपल्या अंतःकरणामध्ये या गोष्टीविषयी आपण विचार करायला हवा. परमेश्वर चाहते हैं कि अपने हृदय में इन चीजों के बारे में हम सोचें. तुमचा व्यवसाय करणं बदललं पाहिजे, आपका व्यवसाय करने का तरीका भी बदलना चाहिए, तुम्हाला तुम्ही लोकांना भेटणं बदललं पाहिजे. आपको लोगों को मिलना जुलना भी बदलना कारण चाहिए. ख्रिस्तामध्ये तुम्ही जुने नाही, मसीह में आप पुराने नहीं हो, ख्रिस्तामध्ये तुम्ही नवीन केलेले आहात. मसीह में आप एक नई जीवन हो. जर नवीन आहात अगर आप नए हो, तर जिवंत केलेले अगर आहात आप जीवित किए गए हो, तर तुमचं नाव, तो आपका नाम, तुमचा स्वभाव आपका स्वभाव आणि तुमचं कार्य करण्याची पद्धती बदलली आपके पाहिजे. कार्य करने के तरीके भी बदलने चाहिए. जर हे तीन बदललं नाही अगर ये तीन चीजें नहीं बदली तर है, पुढची गोष्ट आहे त्या गोष्टीत तुम्ही कधीच काय करू शकत अगली नाही. बात है इसमें आप कुछ भी नहीं कर पाएंगे. कारण नेहमी स्वतःला बाजूला सांगा, तुला शिकवता आलं पाहिजे. अपने पड़ोसी से कहें तुम सीखने वाले होने चाहिए. लक्षात घ्या, तुम्ही दुसऱ्यांनी तुम्हाला शिकवण्यासारखं तुमचा स्वभाव असला पाहिजे. दूसरे आपको सीखा ऐसा आपका स्वभाव होना चाहिए. दुसऱ्यांनी तुमच्या चुका काढल्यानंतर तुम्ही आनंदाने ते कबूल करायला शिकलं पाहिजे. दूसरे जब आपकी गलतियां निकाले तो आनंद खुशी के साथ उसे आप स्वीकार करने वाले कारण होने चाहिए. दुसऱ्यांच्या चुका काढणं हे खूप सोपं आहे, दूसरों की गलतियां निकालना आसान है, पण ज्यावेळेस आपल्या चुका निघतात ना, लेकिन जब हमारी कोई गलतियां निकालता है त्यावेळेस आपण त्या धीराने कबूल करणं हे खूप कठीण असतं. धीरज के साथ उसे कबूल करना बहुत कठिन है. म्हणून तर बायबल आपल्याला दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ ध्यानात आणण्या अगोदर आपल्या डोळ्यातलं मुसळ ध्यानात आणायला सांगतो. इससे पवित्र शास्त्र कहता है दूसरे की आंखों का वो तिनका निकलने से पहले अपने आंखों की लट्ठी निकाल दो. आणि जे मुसळ आहे ते त्या कुसळापेक्षा जास्त मोठं आहे. जो लट्ठी होती है वो छोटे तिनके से बहुत ज्यादा बड़ी होती आणि है. म्हणून आपल्या ह्या तीन गोष्टीमध्ये आपल्याला बदल व्हायला पाहिजे. इसलिए तीन चीजों में हमें या बदलाव तीन गोष्टी जरूरी तुम्ही है. जिवंत केले गेले इन पाहिजे. तीन चीजों में आपको जिंदा जर आज झाले नसाल तर तुम्ही जिवंत व्हा. अगर नहीं हुए तो आज आप जीवित हो जाइए. सगळ्यात मोठी गोष्ट मी तुम्हाला सबसे बड़ी बात रोमकरासपत्र 8 अध्याय 28 वचन. रोमियो की किताब 8:28 तुम्हाला पाठ आहे सर्वांना. हम सबको याद है. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यास देवाच्या करुणेने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. क्योंकि हम जानते हैं कि परमेश्वर ने जिन्हें बुलाया है उनके लिए सारी बातें मिलकर भलाई उत्पन्न करती है जो परमेश्वर से प्रेम करकर परमेश्वर ने चुना है. प्रेज द लॉर्ड. प्रभु के नाम से हालेलुया. हालेलुया. तुम्हाला प्रश्न पडला असेल मी जिवंत होणं का गरजेचं आहे? आपको ऐसे सवाल आवे कि जिंदा होना मेरे लिए क्या जरूरी मी है? जुना आहे ते चालणार नाही का? मैं पुराना वैसे नहीं चलेगा. कारण देव तर पाप्यावर प्रेम करतो. परमेश्वर तो पापियों से भी प्रेम करते हैं. देव प्रत्येक पापी माणसाच्या जीवनावरती त्याची इच्छा आहे की ते मी प्रत्येकावर प्रेम करणारा प्रीती करणारा देव आहे. परमेश्वर की इच्छा है कि कोई पाप करने वाला भी उसके ऊपर प्रेम करने वाला परमेश्वर होना चाहिए. आणि देव खरंच पाप्यावर प्रेम करतो. और परमेश्वर सच में पापियों से प्रेम आणि करता आपण है. पापी असतानाच त्याने आपल्यावर प्रेम केलं. हम जब पापी थे तभी उन्होंने हमारे ऊपर प्रेम किया था. आपण पाप्यावर देवाने यासाठी प्रेम केलं पापियों के ऊपर परमेश्वर ने इसलिए प्रेम की किया मी पवित्र व्हावं, कि मैं पवित्र बन मी जाऊं, पाप सोडून द्यावं, मैं पाप छोड़ मी दूं, वाईट सोडून द्यावं. मैं गलत चीजों को छोड़ दूं. तुम्हाला माहिती आहे जर देवाची इच्छा असते की मी पापीच राहावं अगर परमेश्वर की इच्छा थी कि हम पापी ही रहे तर मी व्यसन करताना सुद्धा देवाने मला काही शिक्षा दिली नसती. तो जब मैं व्यसन कर रहा हूं तब भी प्रभु ने मुझे कोई ताड़ना नहीं दी पण होती. देवाने माझ्या जीवनामध्ये अशा प्रकारच्या गोष्टी केल्या याचा अर्थ काय की देवाची इच्छा आहे की माझं जीवन बदलावं. लेकिन जीवन मेरे जीवन में परमेश्वर ने ऐसी कोई बातें की है तो परमेश्वर की इच्छा है कि मैं बदल जाऊं. देवाला अब्राम असताना सुद्धा देव आशीर्वाद देऊ शकला असता. परमेश्वर अब्राहम को अब्राहम होते हैं कि आशीषित कर सकते त्याचं हैं. नाव न बदलता देवाला आशीर्वाद देणं शक्य आहे का? उनका नाम लिए बदले बिना क्या उन्हें आशीष देना परमेश्वर के लिए मुमकिन था? निश्चित शक्य आहे. निश्चय था. देवाला पापी माणसाला आशीर्वाद देणं शक्य आहे का? परमेश्वर को पापी इंसान को आशीष देना क्या उनके लिए मुमकिन है? सगळं काही शक्य आहे त्याला. उनके लिए सब कुछ मुमकिन जगातली है. प्रत्येक गोष्ट शक्य आहे. संसार की हर एक चीज उनके लिए पण मुमकिन देवाला है. तुम्हाला तात्पुरता आशीर्वाद नाही द्यायचा आहे. लेकिन परमेश्वर को आपको टेम्पररी आशीष नहीं देगा. देवाला तुमचं भविष्य बदलायचं आहे. परमेश्वर आपको आपके भविष्य देवाला बदलना है. तुमच्या पिढ्यांना बदलायचं आहे. परमेश्वर आपके आने वाले पीढ़ियों को बदलना कारण है. देवाचं वचन असं सांगतं क्योंकि परमेश्वर का वचन यूं कहता जे है त्याच्यावर प्रीती करतात, जो उनसे प्रीति जे रखते त्याच्या हैं, संकल्पाप्रमाणे
चालतात उनकी इच्छाओं के अनुसार चलते हैं, त्याच्या हजारो पिढ्यावर तो दया करतो. उनके हजारों पीढ़ियों के ऊपर वो दया आणि करते जे हैं, त्याच्या आज्ञा मोडतात जो उनकी आज्ञा मोड़ते त्याच्या हैं, तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत तो त्याला शासन करतो. उनकी तीसरी और चौथी पीढ़ी तक उनको दंड करते या हैं. ठिकाणी हे वचन सुद्धा सांगतं यहाँ पर ये वचन भी की कहता है, त्याच्या कर्मीप्रमाणे बोलवलेल्या लोकांस, म्हणजे आपल्याला ठाऊक आहे की प्रीती करणाऱ्यांना त्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्या लोकांस प्रेम रखते और उनके लिए जो उनकी इच्छा के अनुसार बुलाए गए हैं, आणि त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. उनके लिए सारी बातें मिलकर भलाई उत्पन्न आणि करती हे है. देवाचं वचन और आहे. ये परमेश्वर का वचन त्यांना है. अगोदरच सांगून ठेवलेलं आहे उन्होंने पहले बता के रखा की है, तुमचं भविष्य हे माझ्या संकल्पाप्रमाणे बोलवलेल्या मध्ये चांगलं असणार. आपका भविष्य मेरी इच्छा के अनुसार बुलाए गए उनमें अच्छा है. जर तुम्ही माझ्या स्वभावाप्रमाणे बनत गेला अगर तुम मेरे स्वभाव की तरह बदल तर गए, तुमचं भविष्य उत्तम असणार. तुम्हारा भविष्य उत्तम. माझ्या आज्ञा पाळल्या तर तुमचं भविष्य मेरे उत्तम. आज्ञाओं को पालोगे तुम्हारा भविष्य मला उत्तम तुमच्या हो हजारो जाएगा. पिढ्यावर दया करायची आहे, मुझे तुम्हारे हजारों पीढ़ियों के ऊपर दया करनी है, पण नियम आहे की तुम्ही आज्ञा पाळल्या पाहिजे. लेकिन उसके लिए नियम है कि आपको आज्ञाकारी होना जरूरी आणि है. जर आज्ञा पाळले पाहिजे हा नियम आहे, अगर आज्ञाकारी होना ये नियम है, तर आज्ञा पाळण्यासाठी काय आवश्यक आहे ते सगळं काही तू बदलतो. उसके लिए क्या जरूरी है वो सारी चीजें परमेश्वर बदल मग तो देते हैं. त्याच्यामध्ये जर नाव बदलण्याची गरज आहे तर तो नाव पण अगर बदलणार. नाम बदलने की जरूरत तो नाम बदल देंगे. जर तुमचा स्वभाव बदलणं गरजेचं आहे तर स्वभाव पण अगर आपका बदलणार. स्वभाव बदलना जरूरत तो स्वभाव बदल देंगे. त्यासाठी कार्य करण्याची पद्धती बदलणं गरजेचं आहे तर पद्धती पण बदलणार. कार्य करने का तरीका बदलना है तो वो तरीका भी बदल देंगे. जर तुम्हाला त्याचं घर बदलायचं तर घर पण अगर बदलणार. उन्हें आपका घर बदलना है तो घर भी बदल देंगे. तुम्हाला तुमच्या बोलण्यामध्ये तुमचे शब्द बदलायचे तर शब्द पण आपके बदलणार. बोलने के शब्दों को बदलना है तो वो भी बदल देंगे. तुम्हाला माहिती आहे अब्राहमाला आशीर्वाद देण्यासाठी देवानं त्यांच्या दोघांचे शब्द बदलले. आप जानते हैं परमेश्वर को अब्राहम को आशीष देने के लिए उन्होंने दोनों के शब्द भी बदल दिए कारण हैं. आता अब्राहम आणि सारा एकमेकाला अब्राहम आणि साराह म्हणत नाही. अब अब्राहम और सारा एक दूसरे को अब्राहम और सारा करके नहीं एकमेकाला बुलाते. बोलवताना अब्राहम सारा म्हणते अब्राहम और सारा अब्राहम कहती है आणि अब्राहम म्हणतो सारा. और अब्राहम सारा कहता म्हणजे है. एकमेकांना त्यांनी बोलवण्याची पद्धत देवाने बदलून एक टाकली. दूसरे को बदलने की वो बुलाने की पद्धति परमेश्वर ने बदल म्हणजे दी. देव शब्द पण बदलतो. और परमेश्वर शब्द भी बदल देते हैं. देवाला त्याच्या आज्ञा पाळून घेण्यासाठी आणि तुमच्यावर दया करण्यासाठी आणि तुमचं भविष्य चांगलं करण्यासाठी परमेश्वर की आज्ञा को फॉलो करने के लिए आपका भविष्य उज्जवल करने के लिए परमेश्वर ये करते हैं. देवाला ह्या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं असतं. परमेश्वर ये सारी चीजों को करना जरूरी आणि है. म्हणून हे सगळं तो बदलतो. इसलिए वो बदल देते हैं. कारण केवळ त्याला तात्पुरता आशीर्वाद नाही द्यायचा. जैसे अभी टेम्पररी आशीष नहीं. झालं आज तुम्हाला करोडो रुपये मिळाले आणि तुम्ही आशीर्वाद झाले असं तुम्हाला असं वाटतं की असं व्हावं. आपको ऐसा लगता है मुझे करोड़ रुपए मिल गया बस हो गया काफी है. पण करोडो मिळाल्यानंतर काय करणार आहात तुम्ही? या सगळ्या गोष्टीचं नियोजन त्याला अगोदर करून ठेवायचं. करोड़ों मिलने के बाद क्या करना है, इस सारी चीजों का नियोजन परमेश्वर को कारण करना तुम्ही है. करोडो मिळालं जर नरकात जाणार असाल करोड़ों कमा कर आप नए नरक में जाने वाले तर हैं. निश्चित अर्थानं तो करोडो देणार नाही. निश्चय आपको वो करोड़ों रुपए नहीं कारण देंगे. त्याला सगळ्यात जास्त गोष्टीची कोणत्या चिंता आहे माहिती आहे? सबसे अधिक किस बात की चिंता है की तुम्ही स्वर्गात जावं, कि आप स्वर्ग में जाए, अनंत काळाच्या जीवनात जावं, अनंत काल का जीवन आप पाए, तुमचं जीवन पूर्णपणे भविष्य पूर्णपणे आशीर्वादित व्हावं. आपका पूरा भविष्य आशीषित हो जाए. केवळ तुम्हीच नाही, सिर्फ आप नहीं, तुमचं कुटुंब आशीर्वादित आपका पूरा व्हावं, परिवार तुमचे आशीषित, लेकरं आशीर्वादित आपके व्हावं बच्चे आशीषित, असं त्याला वाटतं. ऐसी उनकी इच्छा आणि है. म्हणून तो सगळं काही चेंज करण्याच्या भानगडीमध्ये इसलिए पडतो. वो सारी चीजें बदलने के पीछे होते हैं. लोकांना असं वाटतं की हे सगळं कशाला बदलतं? लोगों की ऐसी लगता है कि ये सारी चीजें क्यों कशाला एवढं डोकं दुखीचा उपदेश सांगताय बरं? इसलिए ऐसा उपदेश बता रहे कि एका सत्यात म्हणा आशीर्वाद झाला तुम्ही चला घरी जाऊया. शिक्षण में कि आप आशीषित हो गए घर चले जाओ, हे सोपं आहे ना सगळ्यात? ये बहुत आसान है. देवाकडून पण तुम्ही असं मागत असाल. परमेश्वर से आप ऐसे ही मांगते होंगे. काही गडबडीमध्ये कशी तरी प्रार्थना करत असाल. कुछ भी ऐसे गड़बड़ में प्रार्थना की, चला 15 मिनिटांमध्ये देवा तुम्हाला आशीर्वाद दे. 15 मिनट में हो गया परमेश्वर मुझे माझं आशीषित कुटुंब करे. आशीर्वाद दे, मेरे परिवार माझं घर आशीषित आशीर्वाद करे, घर आशीषित करे, व्यवसाय आशीर्वाद मेरा कर, व्यवसाय आशीषित माझ्या करे, गाडीवर आशीर्वाद मेरी पाठव, गाड़ियों के ऊपर आशीष हो, माझ्या लेकरांच्यावर आशीर्वाद मेरे पाठव. बच्चों के ऊपर आशीष हो. बस झालं, प्रभू तू खूप चांगला आहेस. अच्छा हो गया, प्रभु बहुत भले हैं. बस ठीक आहे, मग मी जसं आहे तसं चालतो. मैं जैसा वैसे चलूंगा. पण देव म्हणतो नाही, लेकिन परमेश्वर कहते माझ्यासोबत हैं मेरे पास बैठो, माझं वचन वाच, मेरे वचनों को त्याच्यावर पढ़ो, मनन कर. उसके ऊपर मनन मी करो. काय सांगतो ते ऐक. मैं जो कह रहा हूँ वो सुनो. तू आशीर्वाद तुझ्या आहे. आशीष तुम्हारी है. आशीर्वाद कसा मिळणार आहे शिक. आशीष कैसे मिल पाओगे, आशीर्वाद कसा टिकवायचा शिक. कैसे उसे तुम्हें संभालना ये सीखो. आपलं कुटुंब कसं आशीर्वाद होणार आहे हे शिकून घे. अपना माझ्याकडे परिवार कैसे आशीष तुझं भविष्य कसं आशीर्वाद होणार आहे शिकून घे. तुम्हारा भविष्य कैसे आशीष, व्यवसाय कसा वाढवायचा मी तुला शिकवतो. व्यवसाय कैसे बढ़ाना है नोकरी कशी मिळवायची हे शिकवतो. नौकरी कैसे मिलाना है बॉसला कसं खुश ठेवायचं हे मी तुला बॉस को शिकवतो. कैसे खुश रखना है, बायकोला कसं खुश ठेवायचं हे मी तुला सांगतो. पत्नी को कैसे खुश रखना है, नवऱ्याला कसं मुठीत ठेवायचं हे मला माहिती पति आहे. को कैसे मुट्ठी में रखना है मैं सिखाऊंगा. प्रेज द लॉर्ड. लोग नाम की स्तुति हो. असं काय मागू नका देवाला. ऐसे परमेश्वर कुछ न मांगे.
बरेच लोकांची अशी इच्छा असते, कैसे लोगों की ऐसी इच्छा होती है, पण बऱ्याच तुम्हाला असं वाटत असेल लेकिन आपको ऐसा लगता की है देवाने मला आशीर्वाद द्या, परमेश्वर मुझे आशीषित करे, देव आशीर्वाद देण्यासाठी तयार आहे. परमेश्वर आशीष देने के लिए तैयार है. देवानं तुमच्या जीवनामध्ये सर्व काही गोष्टी अगोदरच नेमून ठेवल्या, परमेश्वर ने आपके जीवन में सारी बातें पहले ही तय करके पण रखी है, त्याला तुमचं भविष्य चांगलं लेकिन करायचं उन्हें आहे. आपका भविष्य आणि उज्जवल म्हणून करना तो है, बदलू इच्छितो. इसलिए आपको बदलना म्हणून चाहिए. बायबल असं सांगतं इसलिए आपल्याला, पवित्र शास्त्र सर्व कहते हैं, गोष्टी मिळून कल्याणकारक होतील तुमचं, सारी बातें मिलकर भलाई उत्पन्न कारण करती तुमचे हैं. जिवंत होण्याद्वारे तुमचं भविष्य बदलणार आहे. क्योंकि आप जिंदा होंगे तो आपका भविष्य तुमचं बदलना नाव है. बदलण्याद्वारे तुमचं भविष्य बदलणार आहे. आपका नाम बदलने के द्वारा आपका भविष्य या बदलना है. सगळ्यांचं भविष्य बदललंय. मी ज्यांचं ज्यांचं नाव तुम्हाला सांगितलं. जिन जिनों के नाम मैंने बताया उन सबका भविष्य बदल अब्राहमाचं गया. भविष्य बदललं का? अब्राहम का भविष्य बदल गया था. अगोदर अब्राहम काय म्हणत होता माहितीये? पहले अब्राहम क्या कहता था? पहिला तो म्हणाला माझा एलियाजर जो माझा घरचा सेवक आहे तोच माझ्या घराचा मालक होईल. वो कहते मेरे घर का जो मेरा सेवक है वही मेरे घर का मालिक हो जाएगा. नंतर तो म्हणाला फिर वो कहता है की माझा मुलगा इश्माईल आहे मेरा जो बेटा इस्माइल है तोच माझ्या घराचा मालक होईल, वो मेरे घर का वारिस हो तोच माझा जाएगा. वंश पुढे चालवेल. वही मेरा वंश आगे पण चलाएगा. देवाची योजना अजिबात नव्हती. लेकिन परमेश्वर की योजना नहीं. देवानं त्याचं भविष्य बदलायचं ठरवलं परमेश्वर ने उनका भविष्य बदलना आणि पहले तय म्हणून किया था. त्याच्यानंतर मात्र त्याचं सगळं बोलणं देवानं खोटं ठरवलं. उसके बाद उनका सारा बोलना परमेश्वर ने एलियाजर गलत बाजूला ठहराया. हा देवाच्या योजनेतून, परमेश्वर से उनका बेटा इश्माईल पण बाजूला इस्माइल भी वहां से हट गया आणि देवाने इस्राएल नाही और म्हणा. परमेश्वर इसहाक को लेके आया. आणि संपूर्ण डेस्टिनी, संपूर्ण भविष्य बदललं. उनका पूरा भविष्य बदल गया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. याकोब जो लाबानाच्या घरात राहत होता याकूब जब लबान के घर में त्याला रहता वाटलं आता चाकरी करूनच माझं सगळं आयुष्य था, उसे जातं. लगा पूरे मेरी जिंदगी ऐसी गुजर जाएगी दूसरों की देवाने त्याला बाहेर नौकरी. काढलं. लेकिन परमेश्वर ने वहां से नाव निकाला. बदललं उनका नाम बदल गया. आणि संपूर्ण काही सगळं बदलून उनका टाकलं. सब कुछ बदल गया. त्याच्यानंतर योसेफ त्याचा मुलगा मिस्र देशात गेला, उसके बाद यूसुफ मिस्र में तो गया. पंतप्रधान बनला. वहां पर वो प्रधान बन ते गया. परत लाखोच्या संख्येमध्ये परत कनान देशात आले. लाखों की संख्या में वो फिर से वो कनान में आ सगळी गए. डेस्टिनी त्याला बदलायची होती ये सारे भविष्य हे परमेश्वर सगळं को भविष्य बदलायचं ये होतं सब परमेश्वर को बदलना था. आणि हे बदलण्यासाठी नाव बदलणं गरजेचं इस होतं. सबको बदलने के लिए नाम बदलना हे था. बदलण्यासाठी याकोबाला बदलणं गरजेचं इस होतं. चीजों के लिए याकूब को बदलना याकोब तर था. म्हटलं होतं इथंच माझं जीवन जाणार आहे, याकूब को तो लगता था ये मेरा जीवन खत्म हो इथून जाएगा, पुढे काही नाहीये, इससे कुछ आगे है ही नहीं, चाकरी करण्याचंच आयुष्य मैं आहे. सिर्फ नौकरी करते रहूंगा. मग पेत्र पण तसंच म्हणत असेल, पेत्र पण तसंच म्हणत असेल आपल्या शायद मनात वही कहता होगा की मच्छी पकडण्यातच माझं आयुष्य जाणार. मछली पकड़ने में मेरी पूरी जिंदगी पण गुजर तुम्हाला माहिती आहे, जाएगी. लाखो लोकांना पकडणारा पेत्र बनला. लेकिन लाखों लोगों को पकड़ने वाला पतरस बन गया. पेत्राला ज्यावेळेस बोललो होतो देवाने, पतरस को जब परमेश्वर ने बुलाया था, येशू ज्यावेळेस त्याला हाक मारतो, यीशु मसीह ने जब उनको आवाज दी थी, इथून पुढे तू माणसं धरणारा होशील. इसके आगे तुम मनुष्यों को पकड़ने वाले हो. हालेलुया. 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 कारण माणसं धरणारा व्यक्ती पेत्र खरोखर बनला. क्योंकि पतरस परमेश्वर मनुष्यों को पकड़ने वाला हो एका गया. भाषणामध्ये 3000 लोक बदलायचे. एक ही उनके प्रचार में 3000 लोग, एका दुसऱ्या भाषणात 5000 लोक, दूसरे उनके प्रचार में 5000 हजारो लाखो लोक पेत्राच्या भाषणाने बदलले. हजारों लाखों लोग परमेश्वर के पतरस के उस प्रचार से बदल गए. गमो म्हणावं बायबल मधलं माहित नसणारा माणूस, पर बाइबल का कोई भी चीज पर लोगों को मालूम नहीं है. काहीच माहित नव्हतं त्याला. पतरस को कुछ भी मालूम नहीं पण था. तुम्हाला माहिती आहे पेत्राचं पहिलं भाषण लेकिन पतरस का जो पहला प्रचार हे था, शास्त्री परुषी आश्चर्यचकित होणार भाषण. बड़े बड़े शास्त्री परुषी थे, वो भी वहां पे अचंभित हो. Praise the Lord. प्रभु के नाम से केवळ पेत्राला तात्पुरता आशीर्वाद नाही मिळाला. उसे सिर्फ टेम्पररी आशीष नहीं मिली. आज ड्रेस मिळाला तुला खुश राहा. आज एक ड्रेस मिळाला खुश आज राहा. एक ड्रेस मिल गया, खुश हो जाओ. पण असं नाही पेत्राला गेलं परमेश्वर परमेश्वर पतरस के साथ ऐसा नहीं एक किया. मासा धरणारी नाव घेऊन टाक तुला, एक मछली मिल गई और बोल दिया हो गया, बस मासे पकड. अब मछलियां पकड़ते रहो. पण देव म्हणला ठीक आहे तुला माणसं धरणारे नाही. परमेश्वर का तुम मनुष्यों को पकड़ने वाले असे हो. मासे धरणारे हजारो माणसं तुझ्याजवळ बसलेले असतात. हजारों लोग तुम्हारे आसपास पर बैठ जाए. Praise the Lord. प्रभु के नाम से. देवाला डेस्टिनी बदलायची, परमेश्वर का आपका भविष्य बदलायचं, भविष्य बदलना है. सगळं भविष्य त्याला बदलून टाकायचं. परमेश्वर को सब भविष्य बदलना तुमच्या है. लेकरांना सरकारी नोकरी त्याला न्यायची, आपके बच्चों को सरकारी तुमच्या लेकरांना व्यवसाय करणार आपके बनवायचं. बच्चों में व्यवसाय करने आज तुम्ही वाला है. हजारो रुपयासाठी तंगीत मध्ये जीवन जगताय. आज आप शायद तंगी में जीवन जी रहे आज हैं. देवा म्हणताय कसं तरी महिना कटू दे, कसं तरी जाऊ दे, आपको लगता है कि ऐसे कैसे मेरा महीना निकल जाए, कसं तरी 1 तारीख जाऊ दे, टळू दे प्रभू, ऐसे 1 तारीख तक सब कसं तरी EMI भरले जाऊ दे. EMI भर रहा है प्रभु, ऐसे ही कुछ ना कुछ हो जाए. देवाला त्या EMIच्या झंझटमधूनच बाहेर काढायचं. Amen. परमेश्वर को आपको उस EMI के झंझट से निकालना परमेश्वराला है. त्या सगळ्या त्या काटकुटतेमधून बाहेर काढायचं. परमेश्वर को आपको सारे कुड़कुड़ाने से बाहर निकालना है. सगळे तुमच्या ज्या अंतःकरणात वेगवेगळ्या प्रकारचे विचार आहेत ना, त्या सगळ्या विचारातूनच बाहेर आपके काढायचं. हृदय में अलग अलग विचार, उनसे परमेश्वर को आपको निकालना कसं है. तरी 10वी पास कर असं तुम्ही मुलांना म्हणत असाल, कैसे किसी रीति से बस 10वीं पास हो जाओ, आप अपने बच्चे को कसं तरी सीखते हो. ग्रॅज्युएट हो, मी नाही शिकलो तू तर शिक किंवा. कैसे तुम ग्रेजुएट हो जाओ, मैं नहीं सीखा, तुम तो कुछ तो सीख लो. देवाला त्याला सरकारी नोकरीत न्यायची, Amen. परमेश्वर को उससे सरकारी नौकरी में लेके जाना है. देवाला त्याला मोठा ऑफिसर बनवायचं, परमेश्वर को उससे बड़ा अफसर बनाना है. त्याच्या हाताखाली कामगार असणार आहेत असं त्याला बनवायचं. ऐसा उसे बनाना है. डेस्टिनी बदलायचं. परमेश्वर को आपका भविष्य बदलना है, म्हणून तुम्हाला तो बदलू इच्छितो. इसलिए वो आपको बदलना म्हणून है. त्याला तुमचा स्वभाव इसलिए बदलायचा. आपका
स्वभाव नहीं बदलना, म्हणून त्याला तुमचं हृदय बदलायचं, इसलिए उन्हें आपका हृदय म्हणून बदलना, त्याला तुमचं कार्य करण्याची पद्धत इसलिए बदलायची, आपके कार्य करने का तरीका बदलना, त्याला तुमचे शब्द बदलायचे. इसलिए आपके शब्द भी बदलने. तुम्ही कुरकुर करणारे असाल तर लेकरं पण कुरकुर करणारे अगर आप असतात. कुरकुराने वाले होंगे तो बच्चे भी कुरकुराने वाले तुम्ही होंगे. पण प्रार्थना 15 मिनिटं करणारे असाल तर 30 ते 10 मिनिटावर अगर आप करणारे. 15 मिनट दुआ करने वाले आपके बच्चे 10 मिनट कारण तुमच्यापेक्षा पुढची पिढी आळशी आहे प्रार्थना करण्याच्या बाबतीत. दुआ करने में आपकी पीढ़ी और भी आलसी है. तुम्ही धार्मिक तरी असाल आप थोड़े धार्मिक पण भी पुढची होंगे, पिढी ह्याच्यामध्ये गुंतलेली आहे सगळी. लेकिन आपकी पीढ़ी मोबाइल में सब फंस तुम्हाला गई जे है. ऍप्लिकेशन माहित नाही त्याच्या हजारो ऍप्लिकेशन त्यांना माहित आपको नाही. ये एप्लीकेशन मालूम नहीं, बच्चों को हजारों मालूम. तुम्ही हे व्हॉट्सअप दिवसभर व्हॉट्सअप वापरत बसले तर अगर आप दिन भर व्हाट्सएप भी देखते रहेंगे, तर ते सगळे वेगवेगळे ऍप्लिकेशन व्हॉट्सअप व्यतिरिक्त अजून काही काही वेगळे ऍप्लिकेशन डाउनलोड करून बसतील बघा. बच्चे और कई सारे एप्लीकेशन डाउनलोड करके देखते रहेंगे. तुम्ही बदलले तर ते बदलणार आहे. अगर आप बदलेंगे तो आपके बच्चे बदलेंगे. तुम्ही बदलले तर तुमचं भविष्य बदलणार. आप बदलेंगे तो आपका भविष्य बदल कारण जाएगा, तुमच्याशी तुमचं भविष्य जोडले गेले. क्योंकि आपके साथ आपका भविष्य जुड़ा हुआ है. तुमच्याशी तुमच्या लेकरांचं भविष्य जोडलं आपके गेलं. साथ आपके बच्चों का भविष्य जुड़ा है. तुमच्याशी तुमच्या घरातल्या लोकांचं भविष्य जोडलं आपके साथ आपके परिवार के लोगों का भविष्य जुड़ा गेलं. हुआ है. तुमच्याशी तुमच्या शेजाऱ्याचं भविष्य जोडलं गेलं. आपके साथ आपके पड़ोसी का भविष्य भी जुड़ा हुआ है, कारण त्यांना पण बदलायचं आहे. क्योंकि उन्हें भी बदलना है. कारण बरीच लोक तुमच्याकडे बघतायत कई सारे लोग विश्वासदार. आपके तरफ एक विश्वासी के नाते देख रहे हैं. बायबल घेऊन जाताना उठताना घरी निघताना सकाळी रोज जाताना जब आप निकलते घर में पवित्र घर से पवित्र शास्त्र को त्यांना लेकर, कधी तर प्रश्न पडतो की कोणत्या चर्चला जातात तुम्ही? लोगों को लगता होगा कि कुठे कौन से प्रार्थना चर्च करतात? में जा रहे हैं, कहाँ पर दुआ काय करने करतात जा रहे हैं? नेमकं 4 तास? वहाँ 4 घंटे क्या करते हैं? 4 तास बसून काय नेमकं प्रार्थना करतात? 4-5 घंटे बैठ के क्या दुआ करते हैं? आमचं तर 15 मिनिटातच संपतं. हमारा तो 15 मिनट में खत्म हो जाता मग है. 4 तास बसून तुमचं काय चालतंय? 4 घंटे में क्या आपका क्या होता है? हालेलुया. हालेलुया. तुमच्याकडे लोक पाहतायत बरं. लोग आपकी तरफ देख रहे तुमच्याकडे लोक बघतायत. हैं, लोग आपकी तरफ देख तुमचा रहे हैं. स्वभाव बदलणार आपका आहे. स्वभाव बदलना जरूरी तुमचं है. नाव बदललं. आपका नाम कार्य बदलना, करण्याची पद्धती आपका बदलली. कार्य करने का तरीका बदलना तुम्ही चाहिए. नवीन मनुष्य आहात. आप गरीब मनुष्य हैं, जग नाही बदलणार. दुनिया नहीं जग बदलेगी. आदमासारखेच वागत राहणार आहे. दुनिया आदम की तरह ही बदलाव तुमचा शेजारी करेगी. बदलणार नाही. आपका पड़ोसी नहीं त्याला बदलेगा. बदलवायच्या भानगडीत पडू नका. उन्हें बदलने के चक्कर में आप मत पड़िए, ते तुम्हाला नरकात घेऊन जाते. वो आपको नरक में लेके जाएगा. शेजाऱ्याला बदलून बसू नका. अपने पड़ोसी को बदलने भावाला के बदलत चक्कर बसू में नका. पड़े. अपने भाई को तुम्ही बदलने, बदला आणि त्याला आशीर्वाद द्या. आप बदल जाओ, उन्हें आशीषित करें. तुम्ही प्रार्थना करणारे म्हणा त्यासाठी प्रार्थना आप करा. दुआ करने वाले बने, उनके लिए दुआ त्याला करें. प्रार्थना कर म्हणून फोर्स करत बसू नका. उन्हें फोर्स मत कीजिए. त्याला दुआ बायबल वाचायसाठी आपल्या बायकोला फोर्स करत बसू पवित्र नका. शास्त्र पढ़ने के लिए अपनी पत्नी को फोर्स ना करें. तुम्ही बायबल वाचून तिच्यासमोर उदाहरण ठेवा. आप बाइबल पढ़ के उनके सामने एक उत्तम उदाहरण बन त्याला जाए. त्याला तिला चर्चला जाण्यासाठी जबरदस्ती करत बसू जल्दी से नका. आने के लिए उन्हें जबरदस्ती ना बरेच करें. लोक माझ्याकडे येतात आणि मला ऐसे सांगतात, लोग मेरे पास आके मुझसे ती बदलली ना तर माझं सगळं बदलणार आहे. वो बदलेंगे तो मेरा सब कुछ अरे बदल तू जाएगा. बदल बाबा सगळं जग बदलेल. मैंने कहा पहले आप बदल जाओ भाई, तो पूरी दुनिया बदल जाएगी. तुम्ही बदला सगळं जग बदलत आहे. आप बदल जाओगे तो पूरे संसार बदल जाएगा. हालेलुया. हालेलुया. तुम्ही दाखवून तर द्या की तुमच्यामध्ये ख्रिस्त राहतो. आप दिखा दीजिए कि आपके अंदर मसीह वास कर रहे हैं. अजून जुनाच पेत्र तुमच्यामध्ये असेल. आपके अंदर अभी भी पुराना ही पत्रस है, जुनाच याकोब आहे. पुराना ही याकूब है, जुनाच अब्राम आहे. पुराना ही अब्राहम है. फक्त बायबल हातात आलेलं आहे. सिर्फ आपके हाथ में पवित्र शास्त्र आ गया. अब्रामाचा अब्राम झालाच नाही अजून. अब्राहम का अब्राहम हुआ ही नहीं. याकोबाचा इस्रायल झालाच नाही. याकूब का इसराइल भी हुआ ही नहीं है. पेत्राचा शिमोनाचा पेत्र झालेलाच नाही. सिमोन का पत्रस हुआ ही नहीं है. ख्रिस्त तर जिवंत आला. मसीह तो जिंदा हो गए. तुम्हाला माहिती आहे ख्रिस्त पहिले येशू म्हणून ओळखला जात होता. मसीह पहले यीशु करके वो पहचाने जाते पण थे. आता मात्र राजांचा राजा म्हटलं जातं. लेकिन अब वो राजाओं के राजा कहे जाते हैं. हालेलुया. कारण ख्रिस्त जिवंत झाला ना, क्योंकि मसीह जब जिंदा हुए त्यावेळेस त्याचं नाव बदललं बरं. तब उनका नाम बदल गया. अगोदर त्याला फक्त गुरुजी आणि प्रभूजी म्हणत होते. पहले से उन्हें प्रभु और गुरु कहते थे. पण ज्यावेळेस मरिया त्याच्यासमोर बसून पाहते ना, जब मरिया त्याला स्पर्श करू पाहते, मरियम जब उन्हें स्पर्श करना चाहती है, त्यावेळेस येशू म्हणतो की नाही मला तिच्याकडे जायचं. मसीह कहते नहीं, मुझे उसके पास जाना है. कारण मला गौरव प्राप्त करण्यासाठी जायचं. क्योंकि महिमा प्राप्त करने के लिए मुझे वहां अजून मी जाना है. पित्याजवळ गेलो नाही, मला गौरवशाली मुकुट घेऊन खाली यायचं. अभी मैं पिता के पास नहीं गया हूँ. आता मी पूर्वीसारखा राहिलो नाही. पहले जैसा मैं नहीं रहा हूँ. आता चरणाजवळ बसत होती तसं सहजासहजी तू बसू शकत अब नाही. मेरे चरणों के पास पहले बैठते थे, मैं आसानी से नहीं बैठ पाऊंगा. कारण पूर्वी माझ्याजवळ बसू शकत नव्हतीस. मी भिंती पार करून जात नव्हतो पूर्वी. पहले मैं यहाँ पर बैठता था, मैं दीवारों को पार करके नहीं जा सकता था. कारण प्रभू येशू शरीर तुमच्या आणि माझ्यासारखं होतं. क्योंकि यीशु मसीह का शरीर आपके जैसे मेरे माझं तरफ शरीर या भिंतीच्या पलीकडून घुसत नाही. मेरा शरीर इस दीवार से घुस के उस तरफ नहीं जा सकता. येशूचं पण घुसत नव्हतं. यीशु मसीह का भी नहीं जाता कारण था. येशू जेव्हा मरणातून जिवंत झाला ना, यीशु मसीह जब मरे हुए से जिलाए तो गए, यातून घुसू शकत नाही. उससे वो घुस जा सकते आतमध्ये जाऊ शकतो. वो आत्मा जा सकते हैं. येशू वर जात नव्हता. यीशु मसीह पहले अचानक ऊपर नहीं जा सकते तर आता थे. अचानक वर गेला. चले गए. येशू अंतर्धान पावत नव्हता. यीशु मसीह वहां से गायब नहीं हो सकते पण थे. आता अंतर्धान पावतो. सरळ सरळ वो सहजता से कर सकते.
येशूच्या तोंडातून तलवार निघत नव्हती, यीशु मसीह के मुख से तलवार नहीं पण निकलती, आता मात्र तलवार निघते. अब तलवार निकलती है. त्याचे पाय जे अग्नी ज्वालेसारखे दिसत नव्हते, उनके पैर जो पहले अग्नि की तरह नहीं दिखते तुमच्या आणि माझ्यासारखे दिसत होते, मेरे और आपकी तरह दिखते थे, आता मात्र अग्नी ज्वालेसारखे अब दिसतात. वो अग्नि की तरह दिखते हैं. आता मात्र येशू शब्द नॉर्मल शब्द नाही, अब यीशु मसीह के शब्द साधारण शब्द त्याच्या नहीं है, शब्दामध्ये खूप मोठं सामर्थ्य. उनके शब्द में बहुत सहज सामर्थ्य. तिथे जाऊ शकत नव्हतं पेत्र, पतरस सहजता से उनके पास नहीं जा सकता, सहज आता मर्या जाऊन बसू शकत नाही, मरियम अब सहजता उनके पास से नहीं जा कारण सकती, आता त्याचं पुनरुत्थान झालं, क्योंकि अब उनका पुनरुत्थान आता हो तो गया, जिवंत झालेला. अब वो जीवित हो गए. तुमच्या बाबतीत असं आहे का? क्या आपके आप में ऐसा हो गया है? तुमचे पाय अजून सुद्धा त्या मित्रांच्या गळ्यात तुम्ही जाताय का? आप अभी भी अपने दोस्त के गले में गले लेकर गले पे जा रहे हैं? त्याची घृणा नका करू, त्याची घृणा त्या तुच्छ मित्राशी ना करू. लेके, पण त्याचा स्वभाव मात्र, त्याच्या स्वभावाला मात्र तुच्छ लेखा. लेकिन उनके स्वभाव को तुच्छ ना लेके, त्या मैत्रिणीची घृणा करण्याची गरज नाही उस तुम्हाला. अपनी सहेली की घृणा ना करें, तुच्छ तिचं ना लें. वाईट जे सांगते ना, त्या वाईटाचा मात्र तुम्हाला वीट वाटला अगर पाहिजे. वो गलत करे तो उसको आपको विषय उसके लिए आपको गुस्सा होना है. लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आल्याच पाहिजे. समझिए ये सारी चीज आपके जीवन में आना जरूरी है. अब्रामाचा अब्राम झालाच, अब्राहम का अब्राहम होना जरूरी है, याकोबाचा इस्रायल झालाच याकूब पाहिजे. का इसराइल होना जरूरी है. जिवंत होण्यामध्ये हे सगळं जिवंत होतं. जीवित में होना ये सारी चीजें जीवित हो जाती है. बऱ्याच लोकांचं जीवन अजून सुद्धा जिवंत झालेलं नाही. कई सारे लोगों का जीवन अभी भी जीवित नहीं हुआ एक है. पास्टर म्हणून मला ज्यावेळेस विश्वासदारांच्याकडे मी पाहतो, पासवान होने के नाते जब मैं विश्वासी को देखता हूँ त्यावेळेस मला खूप वाईट वाटतं या तब मुझे गोष्टीचं. बहुत दुख होता है इन चीजों को लेकर. आणि बऱ्याच लोकांना मी त्यांना त्याच्याकडे पाहून असं म्हणतो, प्रभू हे लोकांचं भविष्य बदलणारी माणसं, मैं उनको देखकर प्रभु से कहता हूँ, प्रभु ये लोगों का भविष्य बदलने वाले हे लोकांचं जीवन बदलणारी माणसं आहेत. लोगों का जीवन बदलने वाले यांचं हैं. भविष्य बदललेलं नाही, लोकांचं कधी बदलणार आहे? इनका भविष्य नहीं बदला, लोगों का जीवन भविष्य कैसे बदलेगा? आणि त्यांच्याकडे पाहून दुःख वाटतं. उनको देखकर दुख होता है. तुमच्याकडे पाहून असं वाटायला हवं की हा लोकांचं भविष्य खरोखर बदलेल. आमीन. आपको देखकर ऐसे लगना चाहिए कि ये लोगों का भविष्य हाँ, भविष्य बदलना मुझे बदलेगा, बदलना. ये लोगों का भविष्य बदलने वाला घरातल्या होगा. लोकांचं भविष्य बदलणार. परिवार के लोगों का भविष्य बदलेगा. माहिती देव जाब विषयाने बरं एक दिवस या सगळ्या परमेश्वर गोष्टी. एक दिन आपका इसका लेखा जोखा लेने तर मी वाले तर हैं. तुम्हाला शिकवून मोकळा होत आहे. मैंने तो आपको बता दिया और मेरा कार्य हो गया. मी तर शिकवत आहे, मी तुमच्यासमोर उदाहरण ठेवत आहे. मैं आपको सिखा दिया, मैंने एक उदाहरण के माझं काम साथ मी आपको प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करत आहे. मेरा जो कार्य मैं बहुत मैंने आपको कर दिया है. पण तुम्ही तुमच्या आई वडिलांसमोर, तुमच्या घरातल्या लोकांसमोर ते आदर्श ठेवताय का? विचार क्या आप अपने माता पिता के सामने, अपने परिवार के सामने एक आदर्श विचार करा की त्यांच्यासमोर तुम्ही जिवंत झालेला विश्वासणारे आहात का? सोचे उनके सामने आप जीवित करके ऐसे अपने आप को प्रदर्शित कर रहे हैं क्या? लक्षात घ्या, याकोब म्हणून जर येसावाला याकोब भेटला असता तर कधीच येसावाने त्याचा खून केला असता, मारून टाकला असता. याकूब अगर याकूब भर के ईसाव से मिलता तो ईसाव उसको पहले उसको तुम्हाला माहित मारता. आहे, येसावाला भेटण्यापूर्वी याकोबाचं नाव बदललं होतं. ईसाव को मिलने से पहले याकूब का नाम बदल गया. इस्रायल ठेवलेलं होतं. इस्राएल रखा गया था. आता येसावाला सुद्धा दिसलं की हा याकोब पूर्वीसारखा अब याकोब ईसाव नाही. को भी दिखाया गया कि पहले जैसा याकूब अब ये याकूब नहीं केवळ है. दंडवत करणारा नाहीये, सिर्फ दंडवत करने वाला नहीं है, तो बोलण्यामध्ये पण त्याचे शब्द बदलले. बोलने में उनके शब्द भी बदल गए. तो कदाचित स्वतः भावाला, कारण तो त्याचा जुळा भाऊ होता, वो उनका जुड़वा भाई था. आणि मग कदाचित तो भावाला येसाव म्हणून बोलवत असेल. मेरे भाई को ऐसा करके बुलाता होगा. पण आता मात्र तो माझे स्वामी म्हणतो, अब वो मुझे स्वामी कह रहा है, माझा प्रभू म्हणतो. मेरे प्रभु कह रहा है. लक्षात घ्या, हे त्याच्या स्वभावामध्ये बदल झाले. क्योंकि स्वभाव में बदल हुआ है. तुम्ही तुमच्या बंधूच्या बाबतीत, आप अपने भाइयों के आई वडिलांच्या अपने बाबतीत, माता पिता के तुमच्या प्रति, संपर्कात येणाऱ्या माणसांच्या बाबतीत अपने आसपास रहने वाले लोगों के तुम्ही प्रति, त्यांच्या समोर तुमचा बदललेला मनुष्यत्व प्रकट करताय का? उनके सामने अपने बदले हुए मनुष्य को क्या आप उनके सामने आप प्रकट कर जर रहे हैं? करत नसाल तर तुम्ही इच्छामध्ये अजून सुद्धा ख्रिस्त जिवंत अगर झाला. आप नहीं कर रहे मतलब आपके अंदर मसीह अभी भी जिंदा नहीं है. पुनरुत्थानाचा खरा अर्थ तो आहे, पुनरुत्थान का सही मतलब वो मी है. ख्रिस्ताचं पुनरुत्थान वागवतो. लक्षात मैं घ्या, मसीह का पुनरुत्थान मेरे जीवन से दिखाता हूं. बाजूला सांगा, तू ख्रिस्ताचं पुनरुत्थान वागवणार असला अपने पाहिजे. भविष्य में आप मसीह का पुनरुत्थान आप लेकर चल रहे हैं क्या? जसं मसीहचा ख्रिस्ताचा खुणा माझ्या शरीरावरती, क्रूसाच्या खुणा जशा शरीरावर आहेत ना, जैसे मसीह के जो क्रूस के जो घाव है मेरे शरीर के ऊपर तशा है, प्रकारे पुनरुत्थान सुद्धा माझ्यामध्ये सामावलेलं आहे. उसी रीति से पुनरुत्थान भी मेरे अंदर समाया आणि हुआ है. पुनरुत्थान जर माझ्यामध्ये आहे, अगर पुनरुत्थान मेरे अंदर तर है, जिवंत झालेला ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. मैं तो जिंदा यीशु मसीह भी मेरे अंदर है. क्रूसावर मेलेलाच केवळ ख्रिस्त माझ्यामध्ये नाहीये, क्रूस पर मरा हुआ मसीह मेरे अंदर नहीं है. पुनरुत्थित झालेला सुद्धा ख्रिस्त माझ्यामध्ये आहे. क्रिस्त भी मेरा मसीह मेरे अंदर है. राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू माझ्यामध्ये आहे. प्रभु का प्रभु मेरे अंदर जिंदा ज्याचे है. पाय अगदी अग्नी ज्वालेसारखे तो माझ्यामध्ये आहे. जिनके पैर अग्नि की तरह है, वो मेरे अंदर है. ज्याच्या तोंडातून तलवार निघते तो माझ्यामध्ये आहे. मुख से तलवार निकलती है, वो मेरे अंदर है. जो त्या भिंतीतून पार जातो तो माझ्यामध्ये आहे. पार जा सकते वो मेरे अंदर है. जो अंतर्धान पावतो तो माझ्यामध्ये राहतोय. हो सकते मेरे अंदर है. जो स्वर्गामध्ये पित्याच्या उजवीकडे बसलाय तो माझ्यामध्ये पिता आहे. के दाहिने ओर बैठे वो मेरे पास कारण है. पुनरुत्थित झालेल्या ख्रिस्तामध्ये हे सगळे गुण आहेत. पुनरुत्थित यीशु मसीह के अंदर ही ये सारे गुण हैं. आणि तुमच्यामध्ये सुद्धा हे सगळं और असलं आपके पाहिजे. अंदर वो सब होने चाहिए. आणि म्हणून पुनरुत्थित झालेला जो विश्वासणार आहे तो अशा प्रकारचा इसलिए असतो. पुनरुत्थान पाने वाला ये विश्वासी जो ऐसे ही होना चाहिए. म्हणून एक
मेलेलं जीवन नाही, ते एक जिवंत झालेलं जीवन मरा हुआ जगायचं. जीवन है कि जीवित जीवन जीना आपको शुरू करना है. आदामामध्ये सर्व मरतात, आदम में सब मर जाते हैं, ख्रिस्तामध्ये मात्र सर्व जिवंत लेकिन केले मसीह में सब जिंदा किए जातात. गए. आदामामध्ये जग मरत आहे, आदम में जो मर गए, ख्रिस्तामध्ये मात्र आपण जिवंत झालो. लेकिन मसीह में हम जिंदा हो गए. आणि जिवंत जर झाले तर त्या ख्रिस्ताचं गुण प्रगट करा. अगर जिला है तो उनके गुण आपके जीवन से लोगों को प्रभु दिखे. तुम्हाला आशीर्वाद देईल. प्रभु आप सबको आशीष दे. आइए सब खड़े हो जाएं.